लाइट्स कट ऑफ हो जाएंगे, जिससे मतलब स्पार्क वगैरह होगा नहीं। तो ये आइडिया आपको कहाँ से आया? ये हमने हमारा खुद का आइडिया था। जैसे बहुत बार बहुत गैस लीक के मतलब बहुत सारे केस हो चुके हैं, इसलिए हमने वो प्रोजेक्ट बनाया कि गैस लीक प्रिवेंशन पे अभी तक ज़्यादा कोई सॉल्यूशन बने नहीं। अच्छा, सपोज ये कितने में तैयार हो जाएगा आपका? ये हमारा जैसे अभी ये 1800 में हो गया था पूरा। अच्छा। हाँ, और कंपोनेंट्स सब। समझो मैं मार्केटिंग करता हूँ और मुझे ये 1000 प्रोजेक्ट अगर बना के देने हैं, हाँ। आप कितने दिन में मुझे बना के दे दोगे? वो तो अभी जैसे वो तो आप में डिपेंड करता है। अगर हमने सब इसमें सेम कोड यूज़ करा तो एक प्रोजेक्ट को ज़्यादा से ज़्यादा 10 मिनट 15 मिनट लग जाएंगे, ओके। क्योंकि सेम टाइप का हमको बनाना है ना, जैसे वायर्स याद, तो फिर वो तो हमको ज़्यादा कुछ उस पर टाइम लगाने का काम ही नहीं। जैसे हमको पता है ये वायर्स किधर लगाने हैं, क्या करना है। क्या क्या इस्तेमाल किया है आपने इसमें? हमने इसमें ऑर्डिनो यूनो यूज़ किया है जो मेन सब मतलब कोडिंग का है, और फिर रिले यूज़ किया है लाइट्स को कंट्रोल करने के लिए, बजर जो साउंड करता है, MQ5 गैस सेंसर जो गैस लीक डिटेक्ट करता, और सर्वो मोटर जो खिड़की और जो रेगुलेटर है उसको कंट्रोल करता। अच्छा, ये आपने अभी 1800 रुपये में आपका रेडी हो गया। हाँ, रेडी। मार्केट में कितने में बेचना चाहोगे आप इसको? हम तो इसमें सबसे पहले तो स्टार्टिंग में चीप में यूज़ मतलब बेचना पड़ेगा, जैसे 2000 या फिर 2500 में हम इसको सेल कर सकते हैं। जैसे और इसको थोड़ा और मतलब इसको कम्पैक्ट फुल करना पड़ेगा, जिससे लोग बस एक नॉर्मल डिवाइस लगा दिया तो हो गया। ये आसान है लोगों के लिए? हाँ, यूज़फुल मतलब यूज़ करने के लिए बहुत आसान है, बस प्लग इन कर देना, चालू कर देना और प्रोजेक्ट चालू हो जाएगा। और अगर मैं आपसे समझो कि एक 10,000 प्रोजेक्ट खरीदना चाहता हूँ बना के, हाँ। मुझे कितने में दोगे आप? बेचने का काम, मार्केटिंग का काम मेरा रहेगा, तो आप मुझे हाँ। कितने में दोगे? तो अगर हम एक 2000 में बेच रहे होंगे आपको, जैसे हमको वो 1800 में बन रहा, आपको अगर 2000 में देना है तो 2000 और आपको 10,000 चाहिए तो कुछ अराउंड 20 लाख या 30 लाख का। नहीं, आप एक सिंगल का ही मुझे बता दो, आप एक पूरा सिंगल का? कैलकुलेशन मत हाँ, करो। हाँ। आप एक सिंगल पीस जो है आपको 1800 रुपये की पड़ रही है, हाँ। आपके लिए मार्केटिंग मैं करूँगा, सेल्स सब काम मैं करूँगा, तो हाँ। आप मुझे कितने में तो दोगे? अभी आपको अगर नॉर्मल आपको भी उधर सेल करना पड़ेगा, तो आपको भी हमको मेटल यूज़ सब करना पड़ेगा उसमें, ताकि वो मतलब प्रोजेक्ट जले भी नहीं। अगर समझो गैस लीक में अगर फायर कैच हो गई तो वो मेटल और सब के रेट भी एक बार जान लेने पड़ेंगे। तो अभी तक आपने नहीं निकाला अभी है? तक हमने नॉर्मल यही मतलब प्रोटोटाइप बनाया है ना। ओके, ठीक है। इसको पेटेंट कराया है आपने? नहीं, अभी तक किया नहीं है। यूट्यूब से तो नहीं लिया हुआ है नहीं, ना? यूट्यूब से। पक्का ना? हाँ, पक्का। हाँ? आप यूट्यूब पे चेक कर सकते हैं। अच्छा, ठीक है। इसका पहले पेटेंट करा लो आप, हाँ। क्योंकि जब दो लोग देखेंगे तो बनाने की कोशिश करेंगे, इसलिए फर्स्ट है आपके टीचर के साथ में मिलकर आप इसको पेटेंट करा लो। ठीक है, थँक यू। माझे नाव निधिना नुकुवाडे, मी वर्ग 8वीची विद्यार्थिनी आहे. माझे वर्किंग मॉडेलचे नाव आहे वॉटर टँक क्लिनिंग मॉप. सर, तुमच्या इथे पाण्याची टाकी असेल ना? आहे. आहे. मग तुम्ही त्याला किती दिवसाआधी साफ केली होती? आठवत नाही. हां, तर सर आपण जेव्हा खूप खूप दिवसपर्यंत साफ करत नाही, त्यामुळे खूप क्षार जमा होतं आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात आणि आजार आपल्याला नाही झाले पाहिजे त्यासाठी आपण टाकी साफ करत असतो. तर या फ्लोर क्लिनिंग मॉपमुळे आपण याला सर्व कोपरे आपल्या स्वच्छ साफ करू शकतो. तर यामध्ये आम्ही हा मॉप घेतला आहे, फ्लोर क्लिनिंग मॉप घेतला आहे. त्याला एक छिद्र केलं, त्यामध्ये प्लास्टिक चिलम आणि हा पाईप बसवला आहे. तर यामध्ये जे क्षार जमा होते तर ह्या पाईप मॉपच्या मदतीने आपण पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. जेव्हा हे पूर्ण स्वच्छ होऊन जाईल तर हे पाणी वेस्ट न करता आपण याला बाहेर काढायचं आहे. तर त्यासाठी आम्ही याला एक कॉक बसवला आहे. तर ह्या कॉकच्या मदतीने पाणी हे बाहेर चाललं जाईल. आणि जर आपल्याला याला बाग बगीच्यामध्ये टाकायचं आहे, वॉशरूम वगैरे असते त्याच्यात टाकायचं आहे, ते आपल्याला हे जोडून आपण त्याला तिथमध्ये टाकू शकतो. याच्यामध्ये कोणतंच इलेक्ट्रिसिटी वगैरे आम्ही मोटर लागलेलं नाही आहे आणि हे आपल्यासाठी सोयीस्कर आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे यूज करू शकतो. वेळ पण खूप वेळ वाचतं, पाण्याची पण बचत होते. पण माझ्या घरी जे आहे ना ती टाकी आहे ना अशी हे नाही, दुसरी येते. हां, मोठीवाली टाकीसाठी जी माडीवर असते ना आपली, त्यासाठीच आम्ही पण वरती चढून हे हलवणार कोण? वरती चढून नाही, याला आपण उभे होऊन हे बघा हे लहान आहे, याला आपण लहान मोठं करू शकतो ना. आणि जर मोठी टाकी असेल तर आपण फ्युचरमध्ये याला मोठं पण करू शकतो. पण हे जे आपल्या घरच्या वर जे पाण्याची टाकी असते त्यासाठी
पण शहरामध्ये कसं असतं की टाकी जी आहे ना ती एकदम लपवलेली असते, म्हणजे न दिसणारी असते. मग याला तर खूप जागा पाहिजे ना, म्हणजे हे वरती काढायला, आतमध्ये टाकायला. म्हणजे मग- कुठं लपवली तसं? म्हणजे जसा नागपूर आहे, मुंबई आहे, तर एवढं ठेवायला वरती कोण ठेवत नाही. आता फ्लॅट सिस्टम आले आहेत, तर फ्लॅट सिस्टममध्ये काय बाथरूमच्या वरती असतात किंवा किचनच्या वरती असतात. तर आपण तिथे जाऊन याच्यात उभं होऊन आपण याला मोठं आहे नाही हे, ते याला पूर्ण याची पूर्ण तळ आपण स्वच्छ करू शकतो ना. कशी तुझी डोक्यात ही आयडिया कशी आली, म्हणजे असं काय सर करायचं? माझी इथं ना टाकी आहे, तर मला नेहमी थोड्या दिवसानं जर हे झाली तर मला त्याच्यात पाठवतात. त्याच्यामध्ये आतमध्ये घुसावं लागतं मला, आणि मग एकदम खूप वेळपर्यंत जिथपर्यंत साफ होत नाही तिथपर्यंत मी त्याच्यातच राहतो. तर माझा खूप दम येतं आणि मला मग म्हणजे असं वेगळं वाटत राहतं म्हणून. आणि टाईम पण खूप जातं माझा अभ्यास वगैरेचा टाईम जात असतो. म्हणून मी त्याच्यासाठी हा आयडिया सुचवला की बा आपण याला कसं करू शकतो किंवा बिना त्याच्या आतमध्ये उतरून आपण त्याला साफ करायचं आहे. त्यासाठी हा मी सुचवला आणि हा प्रयत्न केलेला आहे. आता हे यूट्यूबवरती टाकलं चालेल ना? काय सर ते चालू तुमच्यासमोर एक प्रयोग सादर करणार आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे केळीच्या खांबांपासून बनवलेलं द्रव खत आणि नैसर्गिक फायबर. या पूर्ण प्रयोगाला लागणारं साहित्य: केळीचा खांब, गूळ, शेण, पाणी, झाकणाची बादली, चाकू, कैची, कार्ड पेपर, फेमिकॉल, माती आणि कुंड्या. या द्रव खताला लागणारं साहित्य: केळीच्या खांबातील आतील भाग. आता तुम्ही म्हणत असाल आतील भागच का घेतला, बाहेरील भाग का नाही घेतला? तर आतील भाग हा भाग नरम असतो आणि बाहेरील भाग हा भाग कडक असतो. आतील भागाचा पेस्ट करायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आम्ही आतील भाग घेतला. आतील भागाचे छोटे छोटे तुकडे केले. त्या गोळा केलेल्या तुकड्यांचा मिक्सरमध्ये पेस्ट केला. तो पेस्ट 1 किलो, 2 लिटर पाणी, 50 ग्रॅम गुळाचा तुकडा आणि 200 ग्रॅम पातळ शेण हे मिक्स करून आम्ही 3 ते 4 दिवसासाठी एका झाकणाच्या बादलीमध्ये सळण्यासाठी ठेवलं, म्हणजे आंबण्यासाठी ठेवलं. रोज ढवळलं. 3 ते 4 दिवसानंतर एका चाळणीतून किंवा कापडातून गाळून घेतलं आणि या बाटल्यांमध्ये भरलं. हे आमचं द्रवखत. हे द्रवखत आपण झाडांना एकाच दह्याप्रमाणे देऊ शकतो. आता एकाच दहा म्हणजे काय, तर एकाच दहा म्हणजे 1 झाकण लिक्विड आणि 10 झाकण पाणी मिक्स करून झाडांना दिल्यावर झाडाची मुळं जाडसर बनतात, झाडाचं खोड पण जाडसर बनते आणि झाडाची वाढ वेगाने होते. आता आम्ही केळी हे लिक्विड बनवल्यानंतर आमच्याकडे केळीची खांब शिल्लक उरली होती, त्यापासून आम्ही इतरही वस्तू बनवल्या. आता आपण केळीच्या खांबाच्या आतील भागाचा वापर केला. आता बाहेरील भागाचं काय करायचं, तर केळीच्या खांबातील बाहेरील भाग असतो ना, त्या भागावर या साहित्याने खुरपून फायबर तयार केला. याच फायबरला गुंफून मजबूत दोरीसुद्धा तयार केली आणि टोपली तयार केली फायबरपासनं आणि चटई पण तयार केली. आता आतील भाग गेला, बाहेरील भाग घेतला. आता सालीचं काय करायचं, तर सालीचं ग्रीटिंग कार्ड तयार केलं. तर ग्रीटिंग कार्ड तयार करू आपण. तर या सालीला या साहित्याने खुरपून पेपर तयार करायचा. पेपर तयार केल्यावर त्या पेपरला आकर्षित आकाराने कापायचं, कार्ड पेपरवर चिपकवायचं आणि आकर्षित ग्रीटिंग कार्ड तयार होतं. तर हे ग्रीटिंग कार्ड आपण न्यू इयर, फंक्शन, बर्थडे पार्टी कोणत्याही फंक्शनला देऊ शकतो. आम्ही पोस्टरसुद्धा तयार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि वारली पेंटिंगसुद्धा तयार केली. हे पूर्णपणे इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक आहे आणि अल्प खर्चिक आहे. आता आम्ही या प्रयोगामध्ये केळीचा खांबच का वापरला, कारण केळीच्या खांबांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लिग्निन व नैसर्गिक तंतू भरपूर प्रमाणात असतात. आणि लोकांच्या घरी सण समारंभ असते, त्या कारणाने लोक केळीच्या खांबांचा वापर करतात आणि सण समारंभ संपल्यावर केळीचे खांब इकडे तिकडे किंवा रस्त्यावर किंवा कचराकुंडीत फेकून देतात. प्रदूषण पण होते. त्या कारणाने आम्ही या प्रयोगामध्ये केळीच्या खांबांचा वापर केलेला आहे. जेव्हा आम्ही अडगावरून आलो ना नागपूरला, तेव्हा आम्ही खूप ठिकाणी बघितलं की केळीची कटाई झाल्यावर केळीचे खांब शेताच्या बांधांवर ठेवलेले होते. आणि जेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही जो प्रयोग केला तो प्रयोग खूप उपयोगी आहे. धन्यवाद. तुला आहे की असं काहीतरी काय बनवायचं? ही मंचकरी सण
समारंभ असते तेव्हा माझे बाबा केळीचा खांब आणतात, तेव्हा माझी आई जसा देवापाशी लावते आणि सण समारंभ संपल्यावर केळीचे खांब फेकून देते, तेव्हा प्रदूषण होते. त्या कारणाने मला युक्ती आली की आपण जर लिक्विड तयार केलं तर आपली झाडं पण वाढतील. त्या कारणाने म्हणजे मी या खांबांपासून लिक्विड तयार केलं. किती खर्च लागला? हे अल्पखर्चिक आहे, 1 रुपया पण नाही लागला. आणि मला पाहिजे तर किती रुपयामध्ये द्याल? हे अजून प्राईस नाही ठरवली. आमचा कारण एरिया आता- जो आहे ना सर, हां हां हा आमचा एरिया हा पूर्णपणे बागायती शेतीचा आहे आणि तिथे केळीच्या बागा भरपूर प्रमाणात आहे. मग जेव्हा आम्ही केव्हाही कुठेही जातो तेव्हा ह्या ठिकाणी आम्हाला नेहमी हे पडलेले दिसतात बुंदे, कारण केळी काढून घेतात आणि बुंदे त्या शेताच्या बांधावर समजा याचा मोठ्या प्रमाणावर काय उपयोग करायचा असेल तर तेव्हा तर आपण काहीतरी शार्क टँक करावं मध्ये लाग- जाऊया आणि शार्क टँक मध्ये त्याची बोली लावूया. धन्यवाद सर. जा आतमध्ये. यामध्ये कसली आहे? परमनंट मॅग्नेट मोटर आहे का डायनेमो मोटर आहे का कुठला मोटरचा टाईप आहे तेवढं मला सांगू. परमनंट मॅग्नेट. ओके ठीक आहे. परमनंट मॅग्नेटला जास्त इलेक्ट्रिसिटी शक्यतो येऊन जाते. डायनेमो असते त्यापासून इलेक्ट्रिसिटी जास्त जनरेट होते. गुड आफ्टरनून सर, माय नेम इज श्याम प्रवीण इगले फ्रॉम अमरावती. माय मॉडेल नेम इज खेळण्यातून विद्युत निर्मिती. हा आहे सीसॉ. बागेमधील खेळणे असतात त्यापैकी एक आहे सीसॉ. सीसॉला जर एक रबरी पट्टी व एक मोटर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेटर जोडले तर ते विद्युत निर्मिती करते. हे बघा, इथे लाईट चमकताना दिसेल. हे आहे सिलेंडर. सिलेंडरमध्ये हे जे गोल रबरी टायर टाईप दिसून राहिलं हे आहे पिस्टन. पिस्टनमुळे इनलेटमधून पाणी येते आणि त्या आउटलेटमधून आपण एखाद्या झाडाला किंवा टाक्यामध्ये साठवून ते दुसऱ्या कामांसाठी आपण ते वापरू शकतो. याच्यामध्ये आहे व्हॉल्व म्हणजे एक प्रकारचे डायग्राम्स काढून दिलेले आहे तसं, म्हणजे व्हॉल्वमुळे पाणी बाहेर जाणार नाही, म्हणजे वापस येणार नाही, ते समोरच जाणार. हे मी एक प्रकारचे हे करून दाखवतो. हे बघा, समजा मी जे फुकेल ते पाणी आहे हां, आणि मग ते बंद होऊन जाईल असं. तर यामध्ये पण असंच एक हे आहे. होय सर, हा चेअर इथे LED घालायचं, light आहे. कोण आलं जायचं मग इथे बसायचं, दोन्ही वापरायचं. मल्टीमीटर लावलेले आहे कारण की यामध्ये जास्त एनर्जी निर्माण होते, त्यामुळे इथे मल्टीमीटरच लावावं लागतं. नाहीतर जर मी छोटा LED लावला असता तर तो बंद पडला असता म्हणून. आणि इथे 2 मोटर लावलेली आहे कारण की इथे जास्त विद्युत निर्मिती झाली पाहिजे म्हणून. हे आहे हे जे ब्लॅक कलरचा टायर दिसत आहे हे आहे डिस्क आणि हा आहे PVC पाईप. हा आहे रबरी पट्टा. हे आहे शार्प. आणि हे आहे पंप. सिलेंडर चालू कर. हे बघा, आम्ही इथे हे करून दाखवतो. आणि हे मोटर आहे तुम्ही तिथं राजस्थानात जाऊ नका, काश्मीरमध्ये या. मध्ये बाउंड्री लावल्या मल्टीमीटरमध्ये व्होल्टेजनुसार. आणि या टाक्यातून आपण पाणी घेऊन ते दुसऱ्या टाक्यांमध्ये, म्हणजे हे समजा कुंपनलिका किंवा विहीर, यामधून इंटरनेटमधून आपण ते पाणी पिस्टनमध्ये ते जमा करून सिलेंडरमध्ये ते जमा करून ते पाणी आपण या म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात टाकू शकतो. धन्यवाद. माझं नाव हर्षल गिरी परेश्वर. मी इयत्ता 8वीमध्ये आहे. माझ्या शाळेचं नाव भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा.
आपल्या जगामध्ये 7 ते 8 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत जे बोलू शकत नाही, पण त्यांनाही गरजा, विचार, भावना असतात. त्याचमुळे त्यांच्या शिक्षणाच्या व नोकरीच्या संध्या कमी होतात. त्याचमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात समस्या निर्माण होतात. त्याच समस्या सोडवण्यासाठी मी हा प्रोजेक्ट बनला. हा प्रोजेक्ट वापरायला अत्यंत सोपा आहे, रिचार्जेबल आहे, सोलार पॅनलवरून पण चालतो. याला लागलेला एकूण खर्च 500 ते 700 रुपये. जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर खर्च कमी पण होते. हा प्रोजेक्ट सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारा उपयोगी आहे. मुख्य व्यक्तींना संवाद साधण्यासाठी होतो. ऑपरेशननंतर ज्या रुग्णांना बोलण्यात अडचण येते त्यांच्यासाठी दवाखान्यात यूज होतात, आणि ज्या लोकांना तोंडाचा पॅरालिसिस झालेला आहे त्यांच्यासाठी पण यूज होतात. समाजात संवादाचा अडथळा कमी करण्यासाठी मुख्य व्यक्ती समाजात स्वतःचा संवाद साधू शकतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि इतरांवर अवलंबून नाही राहावं लागतं. शेवटी मी एवढं सांगू इच्छितो, हा फक्त प्रोजेक्ट नसून मानवतेशी जोडलेला एक उपक्रम आहे. या प्रोजेक्टने मुख्य व्यक्तींना संवादाचा नाम मार्ग दिला. आता हे प्रोजेक्ट जे तू बनवलं हे कितीमध्ये बनवून झालं तुझं? हे 700 रुपये. 700 रुपयेमध्ये. समज मी एक मार्केटिंग करणार आहे आणि मला हे 10,000 पाहिजे, हां तर कितीमध्ये मला देणार? सर, आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर खर्च कमी पण होतो. पण मला कितीला देणार तू? मला 10,000 पाहिजे पुढच्या महिन्यामध्ये. तरी पण 500-400. नाही, 500-400. तुला किती प्रॉफिट किती होणार? तुझा स्वतःचा प्रॉफिट पाहिजे की नाही पाहिजे? हां. आणि याचं तू पेटेंट केलेलं आहे? हां. या प्रोडक्टच्या विकण्यासाठी पेटेंट लागतो. पेटेंट केलेलं आहे तू? वैशाली बाळकृष्ण तिडके. माझ्या शाळेचे नाव दळेगुरचे हायस्कूल दळेगुर आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव ॲग्रो डस्टबिन. आज जे आपण थ्रेशरचा यूज करत आहे, थ्रेशरच्या बाहेर पडणारा भुसा आणि भुसाचे डस्ट पार्टिकल्स यामुळे आज आपले नेचर एअर पोल्युटेड होत आहे. हे होऊ नये म्हणून मी तयार केला आहे ॲग्रो डस्ट क्लीनर, अ स्मार्ट सोल्युशन टू क्लीन ॲग्रिकल्चरल डस्ट अँड इम्प्रूव्ह एअर क्वालिटी. माझा हा जो प्रोजेक्ट आहे हा कचरा विभाजन आणि सिंपल मेकॅनिझम या सिद्धांतावर अवलंबून आहे. तर माझा हा जो प्रकल्प आहे हा या थ्रेशरला जॉईन होणारा एक कंपार्टमेंट आहे. आता ज्या ठिकाणी तो भुसा पडतो त्या ठिकाणी मी याला जॉईन करणार आहे. आता इतकं मोठं थ्रेशर का आपण जाणू शकत नाही. मग थ्रेशरचं जे काम आहे तो हा ब्लोअर करणार, आणि जेव्हा आपण त्याला जॉईन करू तेव्हा भुसा याच ठिकाणून जाणार. पण सध्या थ्रेशर नसल्यामुळे आपण भुसा या ठिकाणून टाकत आहोत. आता या मॉडेलच्या आतमध्ये या प्रकारचं स्ट्रक्चर आहे. जेव्हा तो भुसा आतमध्ये येईल तेव्हा आतमध्ये येऊन या कोणला जाऊन तो ताडेल आणि तो बाहेरच्या साईडला फेकला जाईल, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार ग्रॅव्हिटी त्याला जे हेवियर पार्टिकल्स आहे त्याला अट्रॅक्ट करून घेईल, आणि नंतर ते एअर समोर येते आणि या ठिकाणी एअरच्या प्रेशरनुसार या ठिकाणी सायक्लोन तयार होतो, म्हणजे एक प्रकारचं वाटूळ तयार होतो, आणि या ठिकाणी डस्ट जमा होते आणि जी शुद्ध हवा आहे ती या ठिकाणून बाहेर जाते. आता सायक्लोन म्हणजे काय? तर सायक्लोनिक प्रिन्सिपल मीन्स सेपरेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट बाय युझिंग सर्क्युलर मोशन. याच्यानुसार हा माझा मॉडेल आहे. आणि जर आपल्याला वाटलं की मायक्रो म्हणले, समजा मायक्रो उरले असतात त्यांना फिल्टर करत असेल तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक मायक्रोनचा फिल्टर या ठिकाणी यूज करू शकतो, आणि या उरलेल्या भुशापासून मी हे इको फ्रेंडली ऑब्जेक्ट तयार केले. कसं सुचलं तुला की हे असं काहीतरी बनवायचं? सर, जेव्हा आता आमच्याकडे पण शेती आहे, जेव्हा आमच्या शेतामध्ये हार्वेस्टर येतं, थ्रेशर येतं, तेव्हा आमच्याकडं म्हणजे मला सर्दी व्हायची, माझ्या पप्पांचे डोळे लाल व्हायचे, डोळे जळजळ करायचे, आणि आमच्या पूर्ण घरावर धूळ बसायची. मग आम्ही एकदा डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणे तुला डस्टची ॲलर्जी म्हणजे धुळीची ॲलर्जी आहे. मग मी थोडं रिसर्च केलं. समजा ही डस्ट आपण थांबवण्याचा प्रयत्न केला, मग आपण जो कोणतं मॉडेल तयार करू शकतो. मी माझे मार्गदर्शक शिक्षक आणि सहकार्य यांची मदत घेऊन मी हे मॉडेल तयार केलं. कितीला तयार झालं आहे मॉडेल? हे 1300 रुपयाला तयार झालं. आणि याचं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर किती खर्च लागणार? आता मी मॉडेल स्वरूपात तयार केलं आहे. जेव्हा आपल्याला या थ्रेशरसाठी तयार करायचं असेल तेव्हा याला आपल्याला थोडं म्हणजे मोठं करावं लागेल. त्याचा रिसर्च अजून माझं चालू आहे. त्याच्यावर रिसर्च चालू आहे. माझ्या शाळेचं नाव प्रतिभा प्राथमिक मराठी शाळा मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. माझं नाव हेमंत शंभर बोडके आहे. मी या प्रोजेक्टचं नाव वॉटर ॲक्सिडेंट अलार्म ठेवलेलं आहे. मी या संपर्कामुळे हे प्रोजेक्ट केलेला आहे कारण की आता गावामध्ये खूप अपघात होतात. माझ्या गावामध्ये एक काका राहत होते. त्या काका आता शेतीसाठी त्याने डॅममध्ये मोटर टाकली, म्हणजे की धरणामध्ये मोटर टाकली होती. मोटर टाकताना वायर लूज झाल्या कारणाने किंवा मोटर फॉल्टी असल्या कारणाने तेवढ्या जागेत करंट ॲब्झॉर्ब झाला. करंट ॲब्झॉर्ब झाल्यामुळे त्यांना तेवढ्या जागेत करंट ॲब्झॉर्ब झाला
झालं, त्यांनी बटन दाबले आणि तो घरी निघाले करंटला तेवढ्या जागेत करंट. आता एक गाय आली, ते गाय तिथं पाणी पिण्यासाठी गेले, तिला करंट लागून तिची जीवहत्या झाली. म्हणून आता तिथं मानव जरी गेला त्याची पण जीवहत्या होऊ शकते, कोणता प्राणीही गेला तरी त्याची जीवहत्या होऊ शकते. म्हणून मी काय केलेलं आहे, आता असं सेन्सर असं उपलब्ध नाही आहे की पाण्यामध्ये करंट दाखवणार. आता पाण्यामध्ये करंट दिसत नाही आपल्याला, म्हणून मी काय केलेलं आता धसकन जाते मी. म्हणजे जर पाण्यामध्ये करंट असला तर कोणाला दिसते का, ते धसकन जातो, म्हणजे त्याला दुरून दिसणार नाही. म्हणून मी काय केलेलं पाण्यामध्ये करंट आहे, शेतकरी किती बी दूर असला, किती बी आपल्या 2 एकराच्या 10 किलोमीटर असला, त्याला अलारामचा आवाज जाईल किंवा बजलचा आवाज जाईल. आणि रेड लाईट आता प्राण्याला समजत नाही, म्हणून मी अलाराम मशीन लावलेली आहे. अलाराम वाजेल आणि प्राणी दूर पडतात, कारण की प्राण्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर राहते, कारण की त्याला वास येण्याची शक्ती किंवा ऐकण्याची शक्ती आहे, यांच्यामुळे ते दूर पडतात. म्हणजे आता ग्रीन लाईटचा म्हणजे सेफ आहे, म्हणजे की आपल्यासाठी धोका नाही आहे. धोका जर असेल तर रेड लाईटमध्ये इकडे अलर्ट राहा म्हणते. अलर्ट राहून हे बघा रेड लाईट लावलेला आहे मी, कारण की आता इकडे अलर्ट राहा म्हणते की पाण्यामध्ये करंट आहे. हे अलाराम वाजेल, बजल वाजेल. हे बघा हे सेफ मोटर आहे, म्हणजे की आता शेतीसाठी आपण जाऊ शकतो, शेतीसाठी पाणी पण घेऊ शकतो. इथून आपली लाईन पूर्ण प्रोव्हाइड होते, म्हणजे की आपण शेतीसाठी जसे आकोळे टाकत असतो तसे मी आकोळे टाकले. म्हणजे हे डीपी आहे, डीपीपासून लाईन इकडे प्रोव्हाइड होत आहे. प्रोव्हाइड म्हणजे की इथून लाईन आपण घेत आहोत, म्हणजे मोटरसाठी आपण लाईन घेत आहोत. लाईन घेतल्यामुळे इथं मोटर फॉल्टी केलेली आहे. बघा ही मोटर फॉल्टी करण्यामुळे, म्हणजे की आता नवीन मोटर तशी फॉल्टी भेटत नव्हती, म्हणून मी केलेली आहे मोटर फॉल्टी. हे सेन्सर मी याच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. आता बघा इकडे बघा आजी नाते यांचा पण अपघात झालेला आहे आणि किती जनावरं पण गेलेलं आहे, मृत्युमुखी त्याची जीवितहानी झालेली आहे. म्हणून मी हे प्रोजेक्ट केलेलं आहे. याचं नाव वॉटर ॲक्सिडेंट अलार्म. हे प्रोजेक्ट आपण घरी पण वापरू शकतो, विहिरीमध्ये पण वापरू शकतो. कसं सुचलं तुला हे असं काय बनवायचं? हे माझ्या गावात सर अपघात झालता की एक काकांनी डॅममध्ये मोटर टाकली ते वायर म्हणजे लूज होता, त्याला करंट लागून एक गाय मृत्युमुखी पावली. मग मला हे वाटले, मग मी त्याच्यावर थोडंसं म्हणजे दिमाग म्हणजे हे केलं. मग ते मला एक आयडिया सुचली बा, आपण विद्युत प्रवाहाचं वहन होते, जर आपण खेळे लावून जर टेक्निक जर बनवली तर लाईट आपल्याला लागेल आणि सर्वांना आपण हे अलर्ट करू शकतो असं. आणि समज माझ्या शेतात हे लावायचं असेल किंवा माझ्या गावी लावायचं असेल तर किती खर्च येणार? याला आपल्याला मोठं करायचे असेल सर तर आपल्याला खांबे तर आपल्याला मिळतीलच, आपल्याला गचका आपलं कोणीही पण देऊ शकते. आपल्याला कमीत कमी खर्च 1000 रुपये लागेल. 1000 रुपये होऊन जाणार तेवढं? कारण की आपल्याला जर म्हणजे मोटर तर दुसऱ्याची राहणार आहे सर. हे बघा लाईट पण आपल्या तिथंच, म्हणजे लाईट स्वस्तात मिळते सर, 100-200 रुपयाची लाईट. एवढे सर खंबे तर आपल्याला कोणी पण देऊ शकते. म्हणजे खंबे म्हणजे की गजाचा तुकडा, आणि आपण हे प्रॅक्टिसच्या जागी सर डायरेक्ट लाईन घेऊ आणि वायर जे आहे का सर वायरमधून आपण हे काढू शकतो सर. म्हणजे आपण एक मोठा वायर्स म्हणजे आपण जर 15 फूट वायर आणला, 15 फूट वायरिंगमध्ये पूर्ण आपलं एवढं काम होऊ शकते सर. आता हा इंजिनियरचं काम आहे, मग तो मोठा होऊन काय करणार? म्हणजे काय म्हणजे मोठा होऊन काय बनणार तो? आता कितवीला आहे? मी बिझनेसमॅन बनायचा आहे. मी 7वीत आहे. बिझनेसमॅन बनणार? अरे बाबा. नमस्कार, मी कृष्णा गाडवे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव. मी वर्ग 7 क ची विद्यार्थिनी. माझ्या मॉडेलचे नाव टिअरलेस ऑनियन चॉपर, अश्रुविरहित कांदा कापणारं यंत्र. आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येते, चुरचूर होते व जळजळ होते. मी ते कांद्यामध्ये थायोप्रोपेनॉल सल्फ ऑक्साईड नावाचा वायू असतो. मी इथे 2 एक्झॉस्ट फॅन लावलेले आहे. कांदा कापायच्या वेळेस हे फॅन चालू करायचे आणि नंतर कांदा कापायचा. कांद्यातून बाहेर निघणारा जो वायू असतो तो एक्झॉस्ट फॅनद्वारे आतमध्ये ओढतो आणि बाहेरच्या दिशेने फेकतो, त्यामुळे डोळ्यात पाणी येत नाही. कसं सुचलं तुला की असं काय करायचं, बनवायचं? माझ्या आईंना डोळ्यात कांदा कापतो तेव्हा पाणी येते ना, आणि कधी आई मला काम देते कांदा कापायला, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येते. म्हणून त्याची समस्या म्हणून मी उपाय शोधला याच्यावर. आणि कितीला तयार झाला हा प्रोजेक्ट? हा मी आता असं सहज याच्याने केला आहे. आपण घरी फॅन लावून पण करू शकतो. तर जवळपास 150-200 खर्च लागेल. आणि पूर्ण गावाला द्यायचं असेल तर याची किती किंमत असेल? तेव्हा मग बनवून बघू आपण. नाही बनवलेलं आहे ना तू? हा मग मी असं इथे हे बनवलेलं आहे ना, ते करायचं आहे ना. ठीक आहे. Solar panel absorbs solar energy and converts it into power station electricity. Also, and after converting into DC electricity with
again converting it to AC electricity, because AC electricity has high frequency compared than to the DC electricity. After converting into DC electricity, the car will come. Just we have to start the button and the LED will give. This LED has a proof that charging has been successfully. These two copper coils make an electrical connection, but not by touching, but through EMI, where magnetic field attracts this receiver coil, and this receiver coil accepts that the magnetic field, and after magnetic field it receives. The rectifier or power regulator converts it into DC electricity, because battery needs charging, and it only charges with the current of DC or DC current. I ask one question Yes. in my mind. What is the cost of to make this charging station? In real life or this project? No, in this project also and in real life also. In this project, we need 700 rupees to make this whole project, and in real life, we will need 10 to 15 lakhs to make the station. Okay, for commercial purpose or for yourself? No, commercial purpose. Myself Vedant Dilip Sabre. My project name is Piezoelectric Shoes. We all are continuously running out of battery power for our devices while simultaneously generating a vast level of renewable source of energy with every step we take. Kinetic energy. The core problem is to solve. We not only harness this energy but also transmit it to power and integrated health monitoring system. At the base of the piezoelectric shoes, we are embedded the piezoelectric sensor. One sensor can actually generate up to 1 voltage. There are 8, so it generates 8 volt in the one step. There is 10,000 amperes battery inside the each shoes. In the both pair, there is 20,000 amperes battery. We can able to charge our phone with this shoe. I can show you by charging also. There is USB port allotted for the every shoes. I can show you. That is started charging now. Yeah. And also, these shoes have the heartbeat sensors and calorie burn sensors. It conveys the data with the VI Bluetooth sensor to the Fit Pro app. There is data reading, there is heartbeat, step count, and also we are able to check the GPS live location. This map I can show you. Yeah. Right. It's a map. It's have the range up to thousands of kilometers with the help of via SIM card, actual SIM card I am using in it. And for the safety purposes, I was using the ESP32 cam. There is 8 GB of memory card that store all the data related to this camera. I can show you the footage of that. We only need to copy. Turning on the hotspot. Time. ESP32 10.251.20.1. Go on Google Chrome. Type 10.251.20.1. It is the IP address of the camera. We are able to see the actual. Right. It is best for grandparents or any patient because using the heartbeat sensor and GPS we can able to track them. Now you are wearing footwears. What are the profit of that? Benefits of that? Just for walking. Only it provides us comfort. But these shoes, the energy that wasted all time, our kinetic energy that no one can be used. We are using that. The shoe converting for ourselves. Okay. My one question. Okay. What is the cost of these shoes? Only 2,000. Only 2,000. And suppose I am marketing for this product. What cost will you take from me? From you, 1,800. Nana, he's asking if we'll tie up with the other companies. Then Suppose I am marketer. I sold your all product.
Yes. So which cost you will give me? 1800. No, 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 no. मराठीमध्ये सांगू, समज मला हे विकायचं आहे दुसऱ्याला, मी मार्केटिंग करणार, हां. तुझ्याकडून हे आहे ना 10,000 पेअर्स खरेदी करायची मला, बरोबर आहे? तर तू मला कितीला विकणार आहे? For selling. हां, तुम्हाला तू मला देणार हो. आणि मी त्याची मार्केटिंग करणार, ठीक आहे? आणि मी दुकानामध्ये फिरून त्यांना देणार आणि विकणार. माझी जी किंमत असेल मी घेईल, पण तू मला कितीला देणार? 10 to 20% less. म्हणजे हे 2,000 रुपयामध्ये झालं. हां. आता माझा हा शूज आहे ना म्हणजे हा पण 2,000 रुपयाचा आहे. मग कसं पॉसिबल आहे की हे 2,000 रुपये बनवत आहे? I was using the cheap materials of shoes. It's local. Only the cost of this material means like electrical equipments is more. That's why the price of it. Which means आणि कसं सुचलं तुला की असं काहीतरी करायचं, असा शूज बनवायचा? In Japan, there is using and piezoelectric styles to power the street light. But style can be placed in any one place. But we are able to wear the shoes. And we are using the energy. No one can utilizing this our kinetic energy. But if we wear this, we can able to utilize that. आता हा शूजचा जो आहे ना हा मी 8 वर्षापूर्वी मुंबईला बघितलं होतं एका सायन्स एक्झिबिशनमध्ये. बघितलं आहे कसं काय यूट्यूबमध्ये तो? No. I see only that there are piezoelectric strips. No one can utilize in heartbeat sensor, cameras, GSM, GPS modules. ओके, दॅट्स न्यू इन युअर दिस प्रोजेक्ट. Yes. ओके. It is safety purpose and health. and health also. Good afternoon, sir. I am Purva Nitin Nakshane from Ira English Medium School, Pandarkoda, District Yavatmal, studying in Standard 6th class, and my model is a posture correcting device. Sir, this model is designed to help the people maintain the correct posture of their body. Sir, materials I used are bicycle tire spoke, DC motor, 9-volt battery, nuts and screws, spring, syringe, a switch, a cap, and a belt, and it has the two main parts, a headset and pull-on switch, and both are connected with the flexible cable. When we bend our head forward or move away from the straight position, this cable gets compressed, and this action will be switched on the circuit and powers the DC motor, and motor starts vibrating. In this way, it gives us alert reminder that our posture is incorrect and we have to sit in a straight position. Thank you, sir. कहाँ से आइडिया आ गया आपको ये मतलब सर करना चाहिए? Sir, in today's generation, students spend many hours in sitting while studying, writing, or seeing the computers, or doing any work while sitting. So it creates the back pain, neck pain, and shoulder pain. So I thought that if a device alerts us, gives us alert remind that our posture is incorrect and we have to sit in a straight manner. So I talked with my parents and my science teacher, and they said we can make like this device. What is the exact cost? Sir, not exact but less than 150, 130 to 140 it can be. And how many rupees you sell these products in market? If anyone require. Sir, in 150. 150. Yes. आणि हे विकण्यासाठी तुला पेटेंट करावं लागतं. तर पेटेंट केलं What, sir? I did not ये understand. मैन्युफैक्चरिंग करने के लिए आपको पेटेंट करना पड़ता है. इसका पेटेंट किया है आपने? Patent यानी कि I don't इसको know. राइटिंग में लिखना पड़ता है अच्छा. कि आपने इसमें क्या क्या इस्तेमाल किया है, हाँ. वो कितना लोड पड़ेगा उसके अंदर, तो कितना आएगा, क्योंकि कम ज़्यादा भी हो सकता है ना, किसी का हाँ. बैठने का कम रहेगा तो वो सब रिटर्न में आप सब आपको मैंने सर इसका पैटर्न कराना पड़ेगा आपको ऑनलाइन जाके. हाँ, आपने इसमें क्या क्या इस्तेमाल किया है, इसका वजन कितना, इतना वजन कितना, ये कितना प्रेशर डालता है, वो सब राइटिंग में लेने का. और उसके बाद में ना उसको साइट पे जाके ना पेटेंट कराएंगे तो इसका आप मैन्युफैक्चरिंग कर सकते हैं. इसका आप इंडस्ट्रियल यूज भी बाद में कर सकते हैं. ओके सर, थैंक यू. हाँ, समझ गए सर. समझे ना? समझ गए. क्योंकि कोई भी चीज़ बेचने के लिए, सब जो ये मोबाइल हाँ. बेच रहे थे इसको सैमसंग नाम दिया हुआ है. क्यों दिया हुआ है? सैमसंग कंपनी ने इसको ओन है. हाँ, समझो मैंने ये डाला मैंने. हाँ,
किसी ने देखा, आपका आइडिया चुरा लिया हाँ हाँ और उसने वहाँ पे मैन्युफैक्चरिंग कर दिया, मेहनत किसका है? आपका। आपका सोच किसकी है? आपकी। हाँ फायदा कौन लेगा? हो वो। हाँ बराबर है ना? पेटेंट रहेगा तो क्या, जैसे ही वो जाएगा तो उधर दिखा देगा कि क्या नाम आपका? पूर्वा नितिन हाँ, नक्षनी तो वो बोलेंगे पूर्वा का ये पेटेंट है, ये स्कूल में पढ़ती है, ये उसके टीचर है, हाँ। वो आ जाएगा। आप उससे पूछो, उसके बगैर आप इसका मैन्युफैक्चरिंग नहीं कर सकते, अदरवाइज वो हाँ। क्राइम होता है, क्राइम होता है, क्रिमिनल केस बनता है, बिल्कुल। फ्रॉड का, इलीगल होता है। इलीगल होता है, फ्रॉड का केस बनता है। यस सर, तो वो करो आप बच्चे के साथ में। डेफिनेटली है ना? नाइस जाने के बाद समझे ना? थैंक यू सर। हाँ, क्योंकि कैसा है, जब बच्चे की सोचे तो आप भी हाँ, आपने हाँ। सेमिनार देखे ना, हाँ ना सर, सेम है। सेम हाँ, बच्चों को आगे लाइफ में फ़ायदा मिलता है, हाँ। तो और इसमें आप बहुत सारा इम्प्रूवमेंट भी कर सकते हैं। हाँ डेफिनेटली ये जैसे अभी आपने नेक यहाँ का किया हुआ, बराबर है ना? हाथ का कर सकते हैं, हाँ पैट का कर सकते हाँ हैं, ना सर, हाँ डेफिनेटली। है ना? अभी देखो फैट का बेल्ट आता है, हाँ। वो वाइब्रेट हाँ होता है, वाइब्रेट होता है और टीवी के हाँ, ऊपर कितना एडवर्टाइजमेंट आता है, बराबर, तो उसमें ये ऐसे भी कर सकते हैं वो स्वेट के थ्रू से फैट को डिक्रीज करते हैं। हाँ वैसा, तो ये भी कर सकते हैं। माइक निकालो, माइक हाँ। निकालो, ऐसा खींचो, खींच लो। हाँ बस, थैंक यू। थैंक यू सर। थैंक यू फॉर द इन्फो। सर ये संडे को है ना, इस पर आएगा, यूट्यूब पे डालो तो चलेगा ना? हाँ सर, मेरा यूट्यूब में खुद मुख्याध्यापक हूँ, साइंस से सब रिलेटेड इसके ऊपर आ जाता है, ठीक है ना? थैंक यू। एक्सप्लेन करेगा बेटा? मराठीमध्ये हां हां चालेल. जी लँग्वेज आपल्याला येते, आपली मातृभाषा जी असते ना, त्यामध्ये एक्सप्लेन करायचं. सर ये लगा रहा हूँ, ये इधर पे माइक के लिए है, ये माइक आ जाएगा, उससे साउंड अच्छा आता है, बस इतना ही है. आपका नाम बोलणे का, शाळा नाव सांगायचं, शाळेचं नाव सांगायचं, प्रोजेक्टचं नाव काय असेल तर ते सांगायचं. ठीक आहे. धारूर मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. तर अन्न वस्त्र निवार या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याशिवाय आणखीन 2 गरजा यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये त्या 2 गरजा कोणत्या, तर पहिली म्हणजे आरोग्य आणि दुसरी म्हणजे शिक्षण. तर नियमितपणे ताजे अन्न सेवन करणे आपल्या मानवी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ताजे अन्न सेवन करणे म्हणल्यावर आपल्याला रोज बाजारात जाऊन भाजी विकत आणावी लागेल आणि बाजारात जाऊन भाजी विकत आणायची म्हणली तरी आपल्याला ती कितपत ताजी आहे हे माहीत नसतं, किंवा शेतकऱ्याकडून जरी भाजी विकत आणली तरी ती कितपत ताजी हे आपल्याला सांगू शकत नाहीत आपण. आणि त्या भाजीवर केमिकलचा वापर केला असेल का, असेल तर किती प्रमाणात केला असेल आणि त्यापासून काय आपल्याला अपाय होईल का, या असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि याचं कारण काय, तर कारण की आज जे केमिकलयुक्त अन्न आपण खातो त्यामुळे आपल्याला बरेचसे रोग होतात. कॅन्सर, डायबिटीज, त्वचा रोग यासारखे, ॲलर्जी यासारखे रोग होतात. आणि आपण जर बघितलं तर आपल्याला दर 2 ते 3 दिवसाला बघितलं तर आपल्या कोणी ना कोणी या आजारांमुळे मृत्यू पावले असं आपल्या निदर्शनास येतं. आणि आपण जर कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेतलं तर दर 9 जणांमागे 1 जणाला तरी कॅन्सर होण्याची शक्यता आहे, अशी जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता सांगितली आहे. तर आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपल्याला जी केमिकलमुक्त भाजी खाण्याचं आवश्यक आहे, केमिकलमुक्त अन्न खाण्यासाठी आवश्यक आहे. का, कारण की आता जर आपण बघितलं तर आमच्या घरातल्यांना कोणाला तरी 1 जणाला तरी काही ना काही रोग असतातच. त्यामुळे आपल्याला या प्रकारची शेती आपण स्वतःच्या घरी करू शकतो. जर आपण आपल्या घरच्या अंगणात किंवा आपल्या घरच्या गच्चीवर जर शेती केली आणि ती आपण जे बिना फवारणीची केली तर आपल्या डोळ्यासमोर पिकवलेलं अन्न आपण स्वतः खातो, आपल्याला किती छान वाटेल की आपण बिना रासायनमुक्त अन्न खातोय. तर यासाठी तर या प्रयोगाची आम्ही जोडणी कशी केली, तर आम्ही यामध्ये प्रयत्न केला आहे की टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करू शकतो. तर यामध्ये मी शेतीमध्ये खराब झालेले पाईप्स घेतले आणि त्याचबरोबर बिस्लरी बॉटल्स आपल्याला सहज उपलब्ध होतात व पाणी पिण्याचे ग्लास, त्यांमध्ये यांची पिकांची लागवड आम्ही केली. आणि हे जेव्हा बियापासून यांची आम्ही लागवड केली आहे, तर इथं आम्ही कोणकोणते पीक घेतले, तर टोमॅटो, मेथी, अजून पत्ताकोबीचे, अजून इथे आम्ही ह्याचे सुद्धा घेतले, पालकचे सुद्धा, ते आत्ता छोटे आहेत. आता जर आपल्याला घरच्या घरी सेटअप मांडायचं म्हणलं तर आपल्याला हा सेटअप जरा अवघड जाईल, पण आपण हे कोणी मांडू शकते. मग त्यासाठी आपण हा सेटअपसुद्धा बिस्लरी बॉटल्स वगैरेमध्ये आपण हा सेटअप मांडू शकतो. इथं बघू शकता तर यामध्ये 3 प्रकार असतात. आम्ही एरोपोनिक्स, हायड्रोपोनिक्स आणि
कोकोपीटवरची शेती. तर एरोपोनिक्स आम्ही इथं सध्या दाखवली ना, कारण की ते हवेमध्ये पिके लटकवलेले असतात. पण आम्ही कोकोपीटवरची शेती आणि ही जी आहे ते कोकोपीट टाकले ह्याच्यात सगळं, आणि कोकोपीटवरची शेती आहे. आणि ही हायड्रोपोनिक्स पाण्यावरची शेती, आणि ते सुद्धा आम्ही कोकोपीटवरची शेती दाखवली आहे. याची बघू शकता कशी मुळे आलेली आहेत बाहेर. इथं आपण हायड्रोपोनिक्सच्या ह्याच्यामध्ये पण बघू शकता इथे पिके आहेत. इथे अजून दाखवायचं म्हणलं तर हे बघा, इथे पण मुळे बाहेर निघालेली आहे त्याची. तर या प्रकारे आहे हा प्रोजेक्ट. तर या प्रयोगाचे फायदे काय, तर आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये कोणत्याही भाजीपाला आपल्याला यामध्ये पिकवता येतो आणि आपल्या अंतर्मशागतीची गरज नाही. कारण की आत्ता जर बघितलं तर मातीच्या शेतीमध्ये आपल्याला मशागत करणे खूप गरजेचे आहे, आणि मशागत करण्यासाठी आपल्याला मजूर लागतात. आणि तर ते मजुरांचे जर आपल्याला भेटले नाही तर आपली मशागत वरच्या शेतीवर लवकर होत नाही, आणि त्याच्यामुळे पीक बरोबर येत नाही. त्यामुळे आपण या प्रयोगामध्ये ह्याची अंतर्मशागतीची गरजच नाही हायड्रोपोनिक शेतीमध्ये. त्यामुळे ही शेती त्या दृष्टीसुद्धा खूप फायदेशीर आहे. तर या शेतीमध्ये आपण पाण्याचं पीच मेंटेन करून योग्यरित्या आपण आपल्याला जे भाजीपाला पिकवायचा आहे तो योग्यरित्या आणि त्याच्यात पौष्टिक पिकवू शकतो. म्हणजे कसं, तर आपल्याला मातीचं पीएच मेंटेन करणे खूप अवघड आहे, पण पाण्याचं पीएच मेंटेन करणं सोपं आहे. त्यामुळे आपण पाण्याचं पीएच मेंटेन करून योग्यरित्या आपण पौष्टिक भाजीपाला पिकवू शकतो यामध्ये. तर या तंत्रज्ञानाचे असंख्य फायदे आहेत असे. तर या काही फायदे मी तुम्हाला सांगितले सुद्धा आहेत. नंतर हे प्रयोग खूप फायदेशीर आहे. आपली जर आता वाढती लोकसंख्या बघितली तर आता शेतजमीन खूप कमी होत चालली आहे, आणि शहरीकरण आपले जे कंपनीज बिल्डिंग्स वगैरे यांनी सगळी जागा व्यापलेली आहे. तर या शेतीत आपण केमिकलमुक्त पण खाऊ शकतो अन्न पालेभाज्या, आणि आपल्याला घरच्या घरीसुद्धा पिकवता येते, आणि आपण यामध्ये कमी जागेची पण बचत होते यामुळे. तर या प्रयोगात चे असंख्य असे फायदे आहेत. या फायद्यांमुळे म्हणजे हा प्रयोग आपल्यासाठी भविष्यात खूप फायदेशीर आहे, कारण की हा कमी वेळेत कमी जागेत जास्त अन्न सुरक्षा सुनिश्चित करते. धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे की आता मागच्या 7-8 वर्षापासून हे जे हे भाजीपाला आहे ते मार्केटमध्ये आहेत, पण तुझ्या या प्रयोगामध्ये नवीन काय आहे? माझ्या प्रयोगामध्ये असं नवीन आहे, आपण जरी बाजारात भाजी घेतली तरी त्याच्यावर आपल्याला किती फवारणी केली आपल्याला माहीत असणार आहे का? नाही. कारण की आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आपल्या घरच्या घरी ह्याच्यात पिकवता येते. तर काय फायदा, तर आपल्याला ह्याच्यावर फवारणी करायची गरज नाही. फवारणी आपण जे मातीवरचे पीक असते त्याच्यात मातीमध्ये कीटक वगैरे असतं, त्यामुळे मातीवर ह्या पिकांवर कीटक येणारच. या शेतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात येतात. जशी मातीतल्या शेतीत येतात तशी यावर येत नाही, पण काही प्रमाणात येतात. त्यामुळे आम्ही इथे दशपर्णी अर्क बनवलेला आहे. तर त्याची जीवामृत मिक्स करून त्याच्यामध्ये आपण त्याची फवारणी करू शकतो. याच्यामध्ये बघू शकता तिथं आम्ही लिहिले कोणकोणते पानं लागतात यामध्ये, ते उकळून घेतले आणि त्याचा अर्क बनवला आणि त्याच्यामध्ये जीवामृत मिक्स केलं तर आपण यावर अशी नैसर्गिकरित्या फवारणी करू शकतो. आणि याच्यातून जे निघालेलं पीक असतं तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होत नाहीत. आणि आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या घरी कोणी ना कोणी डायबिटीज याचे रोगाचे आहेतच, लो BP हाय BP असे रोग आहेत. तर या रोगांवर नियंत्रण राखण्यासाठी आणि दुसरा फायदा असा की ह्याचा आता भविष्यात जमीन राहणार का नाही हे आपल्याला सुद्धा माहीत नाही, कारण की जमीन इतकी नापीक होत चालली आहे की अशी शक्यता सांगतात की पुढे जाऊन जमीन ह्याची वाळू होणार आहे. तर त्यावेळेस ही शेती खूप फायदेशीर आहे. And I'm studying in 7th standard. This is our project, a smart automatic irrigation system with waste management. ये इंसिनरेटर है, इसके अंदर हम ड्राई वेस्ट बर्न करेंगे. ड्राई वेस्ट बर्न होने के बाद ये सोलार पैनल है, इसके अंदर से 2 एनर्जी निकलेंगी, हीट एनर्जी एंड लाइट एनर्जी. ये जो सोलार पैनल है वो लाइट एनर्जी पे वर्क करते हैं. क्या होता है, इसके अंदर फोटोवोल्टिक सेल होते हैं, इसमें से जो भी लाइट एनर्जी आ रही है फोटोवोल्टिक सेल उसको कन्वर्ट करते हैं इलेक्ट्रिक एनर्जी में. यहाँ से एक तरह की इलेक्ट्रिसिटी बन रही है. ये हमारा सोलार ट्रैकर है, ये डे में काम करता है. जहाँ से सन रेज आ रही है ना, ये उधर फेस अपना कर लेगा और ये इस पर भी वर्क करता है. इसमें से भी लाइट एनर्जी निकल रही है, तो जब हम इसको बंद करेंगे जब उसका फेस इधर कर लेगा. और एक और तरीके से हम इलेक्ट्रिसिटी बना रहे हैं, ये हम पेल्टियर मॉड्यूल से इलेक्ट्रिसिटी बना रहे हैं. इसमें क्या होता है, इधर से तो हीट आ ही रही है, इधर हम ना आइस पैड्स रखेंगे और ज़्यादा से ज़्यादा हीट और ज़्यादा से ज़्यादा कोल्ड हो रहा है वो, तो उसके अंदर टेम्परेचर डिफरेंट आएगा, फिर उससे वहाँ पे पोटेंशियल क्रिएट होगा.
पोटेंशियल टेम्परेचर क्रिएट होगा, फिर उससे इलेक्ट्रिसिटी बनेगी। और ये इलेक्ट्रिसिटी फॉर एग्जांपल हमने यहाँ चार्जर लगाया है और ये चार्जर पे बताता है, ये उसका स्टोरेज, ये बैटरी है उसकी। अब 3 जगह से इलेक्ट्रिसिटी बन रही है, हम उसको यूज़ कर रहे हैं इरिगेशन सिस्टम में। यहाँ से जितनी भी इलेक्ट्रिसिटी बन रही है हम उसको यहाँ यूज़ करेंगे। ये सॉइल मॉइस्चर सेंसर है, ये क्या करता है, ये क्रॉप पे डिपेंड होता है। जैसे कि हमारे क्रॉप को 2 इंच पानी चाहिए तो हम इसे 2 इंच अंदर रख दें। जैसे ही हमारी मिट्टी सूख जाए तो बजर बजने लगता है, मोटर ड्राइवर मॉड्यूल मिनी डीसी मोटर पर हमको एक सिग्नल सेंड करता है और वो अपने आप चालू हो जाता है। ये अपने आप चालू होने के बाद ये पानी यहाँ से आने लगता है। ये जो सॉइल मॉइस्चर सेंसर है, हमें जहाँ पर लगाना है अपोजिट साइड पे जहाँ से पानी आ रहा है हम उसे वहाँ लगा सकते हैं। जैसे ही पूरे एरिया में पानी चल गया वैसे ही प्रोसेस होंगी, बजर बजने लगेगा, मोटर ड्राइवर मॉड्यूल मिनी डीसी मोटर पर हमको एक सिग्नल सेंड करेगा, फिर वो अपने आप बंद हो जाएगा। अब इधर हमारी इरिगेशन सिस्टम हो गया, पर हम जो ये बंद कर रहे हैं उसमें से गैस निकलती है, तो हमने गैस आउटलेट बनाई है। यहाँ पे एयर एब्जॉर्बर लगा है, वो क्या करता है, इधर जो भी गैस निकल रही है उन्हें बाहर नहीं जाने देता है, वो उसे अपने अंदर ही खींचता है। यहाँ एयर फिल्टर लगा है, यहाँ पे जो भी गैस आ रही है तो यहाँ पे वो प्यूरीफाई होती है, फिल्टर होती है, इधर कार्बन लगे हुए फिल्टर होके वो गैस निकल जाती है। थैंक यू। कहाँ से आपको आइडिया ऐसा कुछ करना चाहिए? हाँ, तो मैं गांव में जाती थी अक्सर रिलेटिव्स। अभी हम मैं औरंगाबाद की हूँ, पर मैं अभी तुरंत के लिए पैटर्न में हूँ। तो मैं गांव में जाती थी, तो मुझे गांव का नाम याद नहीं आ रहा, तो उसके अंदर ना बहुत सारे किसान रहते थे, तो वो रात में उठ के जाते थे। तो उसके वजह से मुझे आइडिया है कि मैं ये वेस्ट में ये बनाऊँ इरिगेशन सिस्टम, इसे बनाऊँ तो उसमें कैसा ह्यूमन इफेक्ट लेस होगा, पर उसको इलेक्ट्रिसिटी चाहिए होंगी, तो वो गवर्नमेंट दे ही रहा है। पर मैंने सोचा कि मेरा वेस्ट भी मैनेज करना है मुझे, तो मैंने सोचा वेस्ट से इलेक्ट्रिसिटी बनाऊँ। तो मैंने वेस्ट को बंद किया, फिर वो प्रोसेस तो पता है, फिर उससे इलेक्ट्रिसिटी बनाई, फिर उसको इरिगेशन सिस्टम में यूज़ किया। बड़े पैमाने पर अगर इसको, अभी ये आपका मॉडल है, स्कूल मॉडल है, अगर इसको हम लोग बड़े पैमाने पर करना चाहें तो इसका खर्च कितना आ जाएगा? मतलब वो हम उसको सस्ते से सस्ता कर सकते हैं। मैंने अभी इसका यूज़ किया है। हम ना जब अपन रियल में करेंगे तो हम इसका ब्रिक्स का भी यूज़ कर सकते हैं, उसमें कम खर्चा आएगा और बहुत सारी चीज़। अब ये एक बार लगा लिया, ठीक है, अब मैं लेज़ी हूँ फॉर एग्ज़ाम्पल, तो मुझे ये सब नहीं करना, तो मैं ये एक बार ही लगा दूँगी और ये सालों साल तक चलेगा। लेकिन मैं कैसे मान लूँ कि आप लेज़ी हो? मतलब कोई किसान है, उसे ह्यूमन इफेक्ट्स नहीं करना है। फॉर एग्जांपल मैं हूँ वो किसान, तो मैं लेज़ी हूँ, ऐसा मेरा मतलब था। नमस्कार सर, माझे नाव शिवेंद्र प्रमोद काकडे। मी आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर पैठण या शाळेत 6वी इयत्तेत शिकतो। या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मी उद्योन्मुख तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत बहुपयोगी शेतकरी व कामगार सहायता यंत्र नावाचं एक यंत्र तयार केलेलं आहे। हे यंत्र तयार करताना आम्ही शाळेतील टाकाऊ पदार्थाचा उपयोग केला, जसे की एखादं लोखंडी पाईप, एखादा पत्रा, चाके, बेरिंग, हुक, पोते किंवा गोणी या पदार्थांचा त्याचा समावेश होतो। हे यंत्र तयार करताना आम्ही लोखंडी पाईपला वेल्डिंगच्या माध्यमातून एक पत्रा जोडून त्यापासून ट्रॉली तयार केली आणि त्याला हालचाल करण्यासाठी चाके व बेरिंग बसून पोते अडकवण्यासाठी हुक बसविले आणि आमचे यंत्र तयार झाले। या यंत्राचे फायदे असे की शेतकऱ्यांना शेतात खळ करताना धान्याची साठवण करण्यासाठी एक अत्यंत उपयोगी यंत्र आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बघतो की एक जण धान्य पोत्यात भरतो, एक जण त्याला शिवतो, एक जण त्याचे वजन करतो। हे सगळं करण्यासाठी 4 ते 5 कामगारांचे श्रम जाते। या 4 ते 5 कामगारांचं काम याद्वारे एकच कामगार सहजपणे करू शकतो। पॅकिंगचं काम सुलभ होतं आणि धान्याची नासाडी होत नाही। 4 ते 5 कामगारांचं काम याद्वारे एकच कामगार करू शकतो। सर, बांधकाम क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो। जे बांधकाम कामगार असतात ते वाळू, मुरुम, खडी इत्यादी बांधकाम साहित्य हलवून याचा उपयोग करू शकतात। यामुळे शेतकरी व कामगारांचा पाठीचा किंवा मानेचा त्रास कमी होऊन त्यांचे आरोग्य सुधारते। सर, या यंत्राच्या बेसवर मी एक वजन काटा लावलेला आहे, जेणेकरून आपल्याला हवे असलेल्या प्रमाणातले धान्य पोत्यात भरता येते। आणि सर, इथलचे नट काढले का ती ही ट्रॉली वेगळी होते, जेणेकरून आपल्याला घराचे गॅस सिलेंडर सारखं जड साहित्य त्या या बेसवर ठेवून ने-आण आपण करू शकतो। सर, आम्ही याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा नेलं होतं पैठणच्या, त्यांनी सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे या यंत्राचा आम्ही त्यांना माहिती दिली आणि त्यांना ही यंत्र खूप आवडली। ते आम्ही या भविष्यात जर या यंत्राची
मागणी वाढली तर या यंत्राला बॅटरी किंवा विजेद्वारे स्वयंचलित करण्याचा माझा मानस आहे. कसं सुचलं तुला की असं काहीतरी यंत्र बनवायचं? सर, माझे आजोबा मध्यवर्ती जिल्हा बँकेत कामाला होते आणि मध्यवर्ती जिल्हा बँक पैठणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळच आहे. मी रोज त्यांना दुपारी डबा द्यायला जायचो तर तिथे बघायचो की एक जण धान्य पोत्यात भरतोय, एक जण ते पोत्याचं वजन करतोय, एक जण त्याला शिवतोय. हे सगळं करण्यासाठी मी बघितलं की 4 ते 5 कामगारांचं श्रम जातं. तर या बाबत मी शिक्षकांसोबत चर्चा केली आणि वेल्डिंग काकांच्या मदतीने हे यंत्र तयार केलं. सर, तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. या प्रकारे सर धान्य पोत्यात पूर्ण पोतं भरून घ्यायचं आणि लगेच इथलचे हे खाली जातात, हे खाली गेले आणि हुकातून पोते काढायचे आणि लगेच इथले इथं हे पोतं शिवून आपल्याला हे नट वेगळे करता येते आणि ट्रकचा जो रॅम्प असतो त्यामध्ये हे धान्य आपल्याला लोटून द्यायचं आणि पोतं लगेच त्या ट्रकमध्ये पडतं. नमस्कार, माझं नाव अमेय तुषार अहिरे. मी छत्रपती संभाजीनगर येथे आकृ वाघमारे प्रशालेत इयत्ता 8वीमध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट कार विंडो. आजच्या काळात आपण किती काही वेळेस अशी घटना आपल्याला ऐकायला मिळते की कारची खिडकी उघडी राहिली आणि उघड्या काचेतून चोराने हात घालून कारमधील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. तर ही प्रॉब्लेम विचारात घेता मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. जेव्हा चोर खिडकीतून हात घालेल तेव्हा हे सेन्सर्स तो हात डिटेक्ट करतील, ज्यामुळे बजर वाजेल, खिडकीची काच क्लोज होईल आणि ॲटोमॅटिकली ओनरच्या फोनवर एक SMS जाईल. हात घातल्याबरोबर बजर वाजेल, ज्यामुळे आजूबाजूच्यांना अलर्ट होईल की इथे चोरी होत आहे. मोटरने खिडकी क्लोज होऊन जाईल, ज्यामुळे चोर खिडकीतून वस्तू चोरू शकणार नाही व ओनरच्या फोनवर नोटिफिकेशन जाईल, ज्यामुळे ओनरला कळेल की त्याच्या गाडीतून कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. किती खर्च झाला यामध्ये? काय उपयोग केलेला? यासाठी 3000 खर्च आला. प्रोग्रामिंगसाठी इथे आर्डिनो उनो वापरलं आहे. त्यानंतर हँड डिटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी मी IR प्रॉक्झिमिटी सेन्सर लावलं आहे. मोटर फॉरवर्ड आणि रिव्हर्स करण्यासाठी मोटर ड्रायव्हर वापरलं आहे. आजूबाजूच्या सर्व लोकांना अलर्ट करण्यासाठी एक बजर वापरलं आहे. त्यानंतर ओनरच्या फोनवर नोटिफिकेशन जाण्यासाठी GSM मॉडेल आहे आणि विंडो पूर्ण क्लोज झाल्यावर ती विंडो थांबावी यासाठी इथे लिमिट स्विचेस वापरण्यात आले. हे जे वस्तू तू हे यूज केलेलं आहे हे सामान्य उपलब्ध आहेत का? हो, एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आपल्याला भेटून जातील. या किती खर्च झाला? 3000. आणि समज हे माझ्या गाडीमध्ये लावायचं असेल तर तरी तेवढाच खर्च येईल. मग तुम्हाला माझ्या गाडीत लावून देईन का? हो, बस आपल्याला याच्यात मी हे प्रोजेक्ट आहे म्हणून मोठे वापरलेले आहेत, पण जेव्हा इम्प्लिमेंट करू तेव्हा आपल्याला नॅनो टेक वापरावं लागेल. त्याच्या किती खर्च येणार? म्हणजे समज माझी कार आहे, हां, बाहेर उभी आहे, आता तू हे लावायचं, किती पैसे घेते? जास्तीत जास्त 5000 पर्यंत होऊन जाईल. 5000 पर्यंत? चारी विंडोला की एक विंडोला? नाही, एका विंडोची. एका विंडोला म्हणजे 4 विंडोला बसवायला 20000. हां. नमस्कार सर, माझे नाव कृष्णा जितेंद्र मेहता. मी नागेश्वर शाळेचा विद्यार्थी. सर, आपण आजकाल मंगळ चंद्रावर जायच्या गोष्टी आणतो, पण आपल्याच देशातला जो शेतकरी आहे त्याचा माल त्याचा जो पीक आहे तो काढणीनंतर खराब होत आहे. याच्यासाठी आपण काय करावे? सर, तर मी याचा विचार केला. आता जुन्या काळात फ्रीज कसं असेल, फ्रीज नसेल तर त्याच्यापैकी ते भाजीपाल्याला कसे साठवत असतील, तर ते या तत्वावर साठवत होते. त्याचं नाव होतं बाष्पीभवनावरून आधारित शीतगृह, इव्हॅपोरेशन कूलिंग रूम. म्हणजेच आपण काय केलं, पहिले भिंत एक विटांची लहान विटांची एक भिंत बांधलेली आहे, त्याच्यात जरासा अंतर सोडून एक अजून भिंत बांधलेली आहे, त्याच्यात आपण वाळू टाकले, जे रिकामा जागा आहे याच्यात आपण वाळू टाकलेली आहे. वाळूला आपल्याला सतत ओली ठेवायची आहे, कारण की सर विज्ञानाचा नियम सांगतो जेव्हा या ओल्याचा आपल्या बाष्पीभवन होते ऑटोमॅटिकली, आणि जेव्हा त्याला बाष्पीभवनासाठी गरज कशासाठी असते, तर ती असते ऊर्जेची, आणि ती ऊर्जा तो आजूबाजूच्या वातावरणातून उष्णतेच्या स्वरूपात शोषून घेतो, म्हणून इथे थंडावा निर्माण होतो. आता बाहेरचं टेम्परेचर तुम्हाला नॉर्मली सांगायला गेलो तर 32-33 डिग्रीपर्यंत असेल,
पण जर मधात पाहिलं तर तुम्ही आताच दाखवलेले आहे की 27.5 डिग्री आहे आणि याच्यात जो भाजीपाला आहे हो आज थोडासा शिळा दिसेल कारण की सर हे 3 दिवसापासून याच्यातच असं आहे. आम्ही प्रयोग आणण्यापासून ते इथपर्यंत आम्ही तो भाजीपाला ठेवलेला आहे. सर आता हे तुमच्या मनात एक प्रश्न असेल, हा शीतगृह एवढा महत्त्वाचा का आणि याच्यात फ्रीजपेक्षा काय फरक काय? दुर्गम भागातील शेतकरी आणि गरीब शेतकरीसाठी हे एक वरदान समान आहे. कारण की कोणताही शेतकरी कूलिंग रूम हे अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यासाठी AC लागतात, कूलर्स लागतात, महागडे मोठाले फॅन्स लागतात. हे खूप महागडे असतात. हे उपकरणं एवढे म्हणजे कमीत कमी त्यांना 2 ते 3 लाख रुपये खर्च येऊ शकतो. जर प्रत्येक शेतात असं तयार केले तर त्याला जास्त खर्च पण येणार नाही. आणि अजून सांगायला गेलो तर ते पर्यावरणपूरक नाहीत. त्यांच्याशी पर्यावरणाला हानी होत आहे. आपली जी ओझोन लेअर आहे, जो फ्रीज आहे, AC आहे, याला बनवायसाठी CFC वायू लागतो, क्लोरोफ्लोरोकार्बन. याच्याने जी आपली ओझोन लेअर आहे ती नष्ट होत आहे. ती नष्ट झाली की काय राहील, ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला कर्करोगाहून सुद्धा भयंकर आजार होतील. म्हणजे जर त्या रेज जर एखाद्या झाडावर पडल्या तर ते झाड आपल्यासमोरच जळून राख होऊ शकतो. सर तर आपण जर अशा प्रत्येक घरात शेतात जर असे केले तर ते वाचेल, ते खराब होण्यापेक्षा वाचेल. आणि अजून तुमच्या मनात एक अजून शंका आली असेल, इथं फॅन कशासाठी? तर तुम्हाला सांगून टाकतो की कोकणात काय एकदम दमट वातावरण असतो. दमट म्हणजे जर पावसाळ्यात तिथे तर बाष्पीभवनच होत नाही. कपडे वाळायला टाकले तर कपडे वाळतच नाही जात. तर त्याच्यासाठी काय लागते, कोरडी हवा. मग आपण पण पावसाळ्यात कोरडी हवा नसल्यामुळे काय करतो, फॅनच्या खाली कपडे वाळू घालतो. तर इथं पण आपण फॅन लावलेले आहेत आणि हे फॅन ह्याच्यासाठी पण जराशी वीज नाही आपण वापर केलेली. ह्याला आपण सोलारवर कनेक्ट केलेली आहे. सोलारवर जसं सूर्याची सौर ऊर्जेनं आपण ह्याला वापरत आहोत. आता त्याच्यानं फॅनने जेव्हा कोरडी हवा येईल तेव्हा बाष्पीभवनाचे वेग तसा येईल. आणि फॅनचा एक अजून गोष्ट आहे, तिथे आर्द्रता 100% असल्यामुळे बुरशी लागण्याचा खूप मोठा हे असते. कोकणात सर्वात जास्त काय चालते, आंबा आणि अजून म्हटल्याने असे 4-5 झाडं. ते 4-5 फळं अशी असतात की ज्यांना बुरशीची खूप संकट असते. मग जर त्यांना कोरडी हवा पोहोचत राहिली तर आपल्याला कोकणात काय बाष्पीभवनावर महत्त्वाची कोरडी हवा प्रोड्यूस करायची. मग आता तुम्हाला पुढचं सांगायला गेलो तर सर इथं आपण वाळू वापरलेली आहे. तुम्ही म्हणत असाल वाळूच्या जागी माती काऊन नाही? तर वाळू सर हा वाळूमध्ये काय असतो, सिलिका असतो. सिलिकॉन आणि ऑक्सिजन या दोघांचा संगम असतो. ह्याच्याने आहे ना मातीसारखा चिखल होत नाही त्या घटकांना. आणि त्याच्यामुळं आपण तुम्ही जर थर्मास पाहिली असेल तर थर्मासमध्ये पण तोच असतो. त्याच्यानं सुद्धा काय गरम वस्तू गरम राहते, थंड वस्तू थंड राहते. म्हणजे तापमान काय स्थिर असते. त्याच्यामुळे त्याच्यात पण सिलिकॉनच असते आणि याच्यात फक्त सिलिका असते. एक ऑक्सिजन याच्यात आढळलेला असतो. तर त्याच्यामुळं इथे पण जो तापमान आहे तो स्थिर राहणार. इथे मी थांबतो सर. तुम्ही येण्यासाठी धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आनंदाने उत्तर देईल. कसं सुचलं की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवायचं? सर कसं सुचलं म्हणजे माझे वडील सुद्धा शेतकरी आहेत. त्यांना आम्ही ते संकट पाहिलेले आहेत की जेव्हा काही माल खराब होतो किंवा कधी तर बरोबर स्टोरेज न भेटल्यामुळे सगळ्यात माल खराब होतो. गव्हात किडे लागतात. सोयाबीन वल्ला होतो की डायरेक्ट खराब झाला तो. मग आम्ही काय करावं, तर त्याच्यासाठी असं बाष्पीभवन त्याच्यासाठी माझ्या सरांनी याचे मार्गदर्शन केले आणि आम्ही त्याच्यातून हा प्रयोग बनवलेला आहे. आता तू सांगितलं की सोयाबीन आणि गहू, पण इथे तर तू भाजी टाकलेली आहे. हा, तिथे पिकं पण ठेवू शकतो, फळेभाज्या पण ठेवू शकतो आपल्या. जर कोणाचे अजून जोड व्यवसाय असेल, दुग्ध उत्पादन किंवा दूध डेअरी, तर त्याच्यासाठी पण हे एक नंबर 1 आहे. नमस्कार, माझे नाव आदर्श सुभाष मगरे. मी आता 8वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव मस्तरी विद्यालय अंबड. मी आमच्या शाळेत अटल टिकरिंग लॅबचा वापर करून एमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत हा मल्टीफंक्शनल रोबोट तयार केला आहे. या रोबोटमध्ये 3 मुख्य फीचर आहेत, ज्यामध्ये सर्वात पहिला फीचर आहे पेस्टिसाइड स्प्रे. आजकाल शेतात औषधी फवारणी करताना शेतकरी थेट रसायनांच्या संपर्कामध्ये येतो, ज्यामुळे त्याला स्किन डिसीजेस व हेअरफॉल, ब्रिदिंग डिसीजेस असे वेगवेगळे आजार होऊ शकतात. अनेक वेळा तर शेतकऱ्याचा जीव सुद्धा गेला आहे. तर या समस्या उपाय म्हणजे आमचा हा रोबोट. तर या रोबोटला आपण आपल्या मोबाईलशी कंट्रोल करून शेतात फवारणी करू शकतो. एखादा प्ले गेम कसं खेळतो आपण, फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट, तसंच या रोबोटला सुद्धा आपण कंट्रोल करून शेतात फवारणी करू शकतो. व तसंच यामध्ये सेकंड फीचर आहे, तो पण एक महत्त्वाचा फीचर आहे, फायर फायटिंग. एखाद्या ठिकाणी जर मोठी घटना झाली, आग लागल्यास ह्युमन फायर फायटर्सला असे धोकादायक जागेत जावं लागते. हे काम करताना त्यांच्या जीवाला थेट धोका निर्माण होता. तर कधी कोणची घटना होईल हे त्याला सांगता येत नव्हते. कारण एखाद्या ठिकाणी जाणे, आग रेस्क्यू करणे म्हणजे आग विझवणे, त्यावर नियंत्रण करणे हे खूप अवघड आहे. कधी एखाद्या ठिकाणी कोणतीही मोठी गोष्ट होऊ शकते, हे आपल्यावर नसते.
तर त्यासाठी म्हणून आम्ही ही सिस्टम यामध्ये सुद्धा ॲड केली. यालासुद्धा आपण आपल्या मोबाईलने कंट्रोल करू शकतो व फायर फायटिंग करू शकतो. व यामध्ये तिसरं फीचर आहे सॉईल टेस्टिंग. सॉईल टेस्टिंगमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडक्यात. ॲटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्स करून कोणता सीझन चालू आहे हे आपल्याला दाखवते व सीझनच्या अंतर्गत आणि सॉईलच्या मॉइश्चरनुसार कोणते पीक घेतले पाहिजे हे आपल्याला सजेस्ट करते. तर सजेस्ट नुसतं आपल्याला इथल्या डिस्प्लेमध्ये नाही तर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ही माहिती आपल्याला दिसते. तर हे आहे या रोबोटचे युजेस. कसं सुचलं तुला की असं काहीतरी बनवायचं काय? सर माझे आजोबा आहे का शेतकरी, म्हणजे वडील पण शेतकरी, तर त्यांच्यापासून तर वर्किंग प्रोजेक्ट आहे हा वर्किंग चालून दाखवतो. हां ते परीक्षण आलं ते परीक्षक आले तेव्हा दाखवत सर. आले येतील ना ते, पण तुला प्रॅक्टिस होऊन जाणे ना. हां हां ठीक आहे. थँक्यू. सुरू कर. My name is Sarthak Ganeshla and my school name is Little Star English School Wada, and this project name is Line Transmission Fault. This project is a very helpful for farmer and industrialization. Maharashtrian farmer mainly cultivated sugar crops like sugarcane or maize. In industrial area already inbuilt electricity. Then fire start. Then any store material or products are burned and industry is damaged. The wire fall down on the living thing or worker. Then worker or living thing are dead. Components used in this project. This is a IR flame sensor. IR flame sensor working. The wire fall down on the sugarcane or maize crop. The IR flame sensor absorb heat and close the electric current. This is a 2-channel relay model. 2-channel relay model supply direct current to the adapter. This is a 2 light bulb. 2 light bulb show to electricity on or off. This is a 2 electric pole. This is a soil. In soil, ferrous sulfur, aluminum contain. आता समजा हा वायरनी का जमिनीवर पडला तर 2-channel रिले मॉडेल सागी लाईन क्लोज करून टाकेल. आणि आता घरावर जरी पडला, आम्ही ते कोठं घेतलेलं आहे शेतात, याच्यावर पडला तरी बंद करून टाकेल. याने एखाद्या प्राण्यावर पडला तरी त्यांची मृत्यू होणार नाही आणि मनुष्याची मृत्यू होणार नाही. एक प्रश्न आहे, कसं सुचलं आहे तुला की असं काय करायचं, काय बनवायचं? आपण बातम्यावर पाहतो की लोकांचे खूप नुकसान होते. वायर खाली पडला की ऊस जळतो, कापणीची वेळेस येईल, मक्का जळते. त्याच्यामुळे किती खर्च आला हे बनवायला? याला 700-800 रुपये. 800 रुपये आले. आणि ॲक्च्युअलमध्ये हा तुझ्या शेतामध्ये किंवा माझ्या शेतामध्ये बनवायला गेलं तर किती खर्च येणार? तरी आपल्या शेतात इलेक्ट्रिक पोल असतात. आपल्याला फक्त IR फ्लेम सेन्सर, हे 2-channel रिले मॉडेल आणि ॲडॅप्टर घ्यायचं आहे. बाकी काहीच घ्यायचं काम नाही. हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं? हां. मॉर्निंग सर, माझे नाव ध्रुव गणेश बाराहाते आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरळदासे आहे. माझ्या प्रयोगाचा मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम म्हणून आहे. माझ्या प्रयोगाचा उपविषय हरित ऊर्जा आहे. माझ्या प्रयोगाचे नाव सेंद्रिय औष्णिक ऊर्जा व वापर असे आहे. माझ्या ग्रामीण भागात शेतीशी निगडीत भाग आहे. या भागात शेती कामासाठी किंवा दूध उत्पन्नासाठी प्रत्येकाकडे जनावरे असतात. जनावरांचे संगोपन करताना त्यांची स्वच्छता, त्यांचा आहार महत्त्वाचा असतो. गोठ्याची स्वच्छता करताना त्यांचे शेण, पालापाचोळा एकत्र करून खड्ड्यात टाकले जाते. तसेच विघटन प्रक्रिया चालू असताना ही उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते. तर या उष्णता ऊर्जेचा वापर आपण दैनंदिन जीवनात पाणी गरम करण्यासाठी, दुधाचे पाश्चरायझेशन करण्यासाठी व विद्युत निर्मिती करण्यासाठी करू शकतो. तर माझी कार्यरचना, माझे वैज्ञानिक तत्व, प्रयोगातील वैज्ञानिक तत्व, जनावरांचे सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाने मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर पाणी आणि दूध गरम करणे,
आपली माझी कार्यरचना खतखड्ड्यातील सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाने मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर पाणी व दूध गरम करण्यासाठी सर्वप्रथम एक तांब्याची नळी घ्यावी. हे इथं आम्ही केलेली आहे. तिथले विटुळे करून खड्ड्यात अंतरावे व त्यावर सेंद्रिय पदार्थ टाकावे. तसेच 5 ते 10 दिवसानंतर या पदार्थाची विघटन प्रक्रिया सुरू होईल आणि हे पदार्थ उष्णता ऊर्जा सुद्धा बाहेर टाकली जाईल. तर मग याचा दुसरा टोक पाण्याची व दुधाच्या स्रोताला जोडावा व दुसऱ्या टोकातून गरम पाणी व दूध मिळेल. कसं सुचलं तुला की असं काय बनवायचं आहे आपण? जेव्हा मी माझ्या पप्पासोबत दूध काढायला गेलो होतो तेव्हा मी असंच उकंड्यावर पडलो होतो आणि माझा हात मधात घुसला होता. तर मला मधात गरम वाटलं. तर मग मी पुन्हा विज्ञान प्रदर्शनाच्या मॅडम म्हणले विज्ञान प्रदर्शनाला कोण उत्सुक आहे. मी म्हणलो मग माझ्या डोक्यात विचार आला की शहरात इलेक्ट्रिक हीटरच्या दुर्घटनेमुळे खूप सारे लोक आपली प्राण गमावतात, जीवितहानी होते, लहान लेकरं जातात त्याला शॉक बसतो, तो मरतात. मग हे सेंद्रिय औष्णिक ऊर्जा सुरक्षित आहे. माझ्या सेंद्रिय औष्णिक ऊर्जेचे फायदे: इंधनाची व वेळेची बचत होते, कोणत्याही ऋतूत 24 तास गरम पाणी व पाणी शेतात वापरतो. मी माझ्या घरी वापरतो. घरी? अरे वा वा. सेंद्रिय औष्णिक ऊर्जेचे फायदे: इंधनाची व वेळेची बचत होते, कोणत्याही ऋतूत 24 तास गरम पाणी व दूध मिळते आणि तांब्याची नळी वापरल्यामुळे हे पाणी पिण्यासाठी, धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि दुधाची भांडी धुण्यासाठी सुद्धा उपयुक्त असते. PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळावडी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून आले आहे. आमच्या प्रयोगाचा विषय आहे उद्योन्मुख तंत्रज्ञान आणि प्रयोगाचं नाव आहे की स्मार्ट डिजिटल व्हिलेज एमर्जिंग टेक्नॉलॉजी फॉर टुमॉरो. आणि आजच्या काळात AI, ई-गव्हर्नर या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागही विकसित होत आहे. आमच्या मॉडेलची वैशिष्ट्य आहे की स्मार्ट स्ट्रीट लाईट, सोलर एनर्जी सिस्टीम, स्मार्ट वॉटर सिस्टीम, डिजिटल हेल्थ सेंटर्स, स्मार्ट ग्रामपंचायत, ऑनलाईन सेवा केंद्र, वायफाय सक्षम कनेक्टिव्हिटी. आणि एखादी गाडी जर रस्त्यावरून जात असेल ना तर दिव्यातील सेन्सरला मोशन प्राप्त होते आणि दिवे आपोआप चालू होतात. आणि जेव्हा गाडी रस्त्यावर नसेल तेव्हा दिव्यातील सेन्सरला नो मोशन प्राप्त होते व दिवे आपोआप बंद होतात, जेणेकरून ऊर्जेची बचत होते. आणि ह्या आमच्या स्मार्ट गावातील स्मार्ट शाळासुद्धा आहे जिथे वायफाय सक्षम कनेक्टिव्हिटी आहे. आणि ह्या स्मार्ट गावातील हे स्मार्ट हेल्थ सेंटरसुद्धा आहे जेथे नागरिकांना आपले ऑनलाईन अपॉइंटमेंट यासारख्या सेवा उपलब्ध आहेत. आणि ह्या स्मार्ट गावातील हे स्मार्ट ग्रामपंचायत आहे जेथे नागरिकांना आपला वीज, जन्मदाखला, विवाह नोंदणी यासारख्या सेवा नागरिक करू शकतात, जेणेकरून पेपरचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते. वेळेची बचत झाल्यामुळे पेपरची कमी बचत झाल्यामुळे पर्यावरणाला कुठलीच हानी होत नाही. आणि हे आमच्या स्मार्ट गावातील स्मार्ट वॉटर सिस्टीम आहे जे की टाकीचं पाणी खाली पडलं ना तर ते हे आवाज देतं, वॉटर ड्रॉप सेन्सर आवाज देतं आणि आपल्याला सूचना देतो की पाणी टाकी पूर्णपणे भरली आहे. आणि हे स्मार्ट गावातील हे स्मार्ट शेतसुद्धा आहे जेथे की सोलर एनर्जी सिस्टीम, फवारणीसाठी ड्रोन वापरले आहे आणि फवारणीसाठी सिंचनसुद्धा वापरले आहे. हां, फवारणीसाठी. म्हणजे स्मार्ट सिटी आता आपल्या भारतात अशी स्मार्ट सिटी कुठे आहे? म्हणजे विकसित नाही पण विकसित ही कल्पना आहे आमची. ओके. म्हणजे असं झालं सध्या नाही सध्या विकसित नाही येते, पण पुढे चालून स्मार्ट गाव कसं बनू शकेल याची कल्पना आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव अलिया तौफिक तहसीलदार आहे. ही आमची मशीन आहे. आमच्या मशीनचे नाव लाईफ रेस्क्यू मशीन आहे. बोरवेलमध्ये अडकलेल्या मुलामुलींच्या बातम्या अनेकदा येतात, ज्यात अलीकडेच राजस्थानमध्ये 10 दिवसांनी मृत चेतनाला बाहेर काढण्यात आले. याशिवाय मध्य प्रदेशमध्येही असे अपघात घडलेले आहेत ज्यात काही मुलांना वाचवण्यात यश आले तर काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या बातम्यामध्ये बचाव पथकांचे अथक प्रयत्न, JCBचा वापर, NDRFची मदतीचा उल्लेख असतो. बोरवेलमधून बचाव कार्य करण्यासाठी असे कोणतेही उपकरण किंवा यंत्रणा अद्याप आपल्याकडे उपलब्ध नाही. या अचानक घडणारी घटनेमध्ये बचाव कार्य करण्यासाठी असे कोणतेही उपकरण किंवा यंत्रणा अद्याप आपल्याकडे उपलब्ध नाही.
दुर्घटना घडल्यानंतर आपली पळापळ सुरू होते आणि मग आपल्याकडे कोणतीही उपाययोजना नसल्याने आपल्याला जीव गमवावा लागतो. सदरची मशीन आपण जर आपत्ती विभागामध्ये तयार ठेवली तर अशा घटनांमध्ये आपल्याला जीव गमवावा लागणार नाही व अशी दुर्दैवी घटना घडणार नाही. मशीनचे फायदे: कमी खर्चात जीव वाचविणारी ही मशीन आहे. कमी जागेत मशीन आहे का? मला वाटलं मशीन. मशीनचे फायदे: कमी खर्चात जीव वाचविणारी ही मशीन आहे. कमी जागेत कमी वेळेत जीव वाचविणारी ही मशीन आहे. याला विजेची गरज नाही. कुठेही वापरता येणारी ही मशीन आहे. सोप्या पद्धतीने हाताळता येणारी ही मशीन आहे. ह्या मशीनद्वारे आम्ही 15 ते 20 मिनिटात बचाव कार्य करू शकतो व जीव वाचवू शकतो. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम बेनिफिट देणारी ही मशीन आहे. या मशीनमध्ये जे साहित्य वापरलेलं आहे ते आपल्या भोवती सहज उपलब्ध होणारी साहित्य आहे, ज्याची वॉरंटी गॅरंटी कॅपॅसिटी या फाईलमध्ये आहे. यामध्ये आम्ही LED टॉर्च, 360 डिग्री मिनी कॅमेरा, ऑब्जेक्ट डिटेक्टर सेन्सर, चिमटा, एअरबॅगसाठी फुटबॉलचे इनर बॉलचा वापर केलेला आहे. 10,000 mAh बॅटरीचे पॉवर बँक, रश्शी, PVC पाईप व बोरवेल दाखवण्यासाठी ड्रेनेज लाईनची पाईप व पंपाचा वापर केलेला आहे. LED टॉर्च. LED टॉर्चचा वापर उजेड किंवा प्रकाशासाठी LED टॉर्चचा वापर केलेला आहे. चिमटेचा वापर धरून ओढण्यासाठी चिमटेचा वापर केलेला आहे. रशीचा वापर धरून जर आतील बाळ समजूतदार असेल तर त्याला सदर रशीला धरायला सांगून वर ओढण्यासाठी आणि पर्यायी व्यवस्था म्हणून ठेवलेले आहे. कॅमेरा, 360 डिग्री मिनी कॅमेरा. मोबाईल किंवा लॅपटॉपला वायफाय कनेक्ट करून बोरवेलमधील परिस्थिती बघण्यासाठी 360 डिग्री मिनी कॅमेऱ्याचा वापर केलेला आहे. एअरबॅगचा वापर आतातील बाळ बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्याला एअरबॅगच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यासाठी एअरबॅगचा वापर केलेला आहे. ऑब्जेक्ट डिटेक्टर सेन्सर. ऑब्जेक्ट डिटेक्टर सेन्सरचा वापर आतातील व्यक्तीला डिटेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्ट डिटेक्टर सेन्सरचा वापर केलेला आहे. पॉवर बँकचा वापर LED टॉर्च आणि कॅमेऱ्याला पॉवर देण्यासाठी पॉवर बँकचा वापर केलेला आहे. ऑक्सिजन मास्क व सिलेंडरचा वापर. ऑक्सिजन मास्कचा वापर बोरवेलमध्ये ऑक्सिजनची कमतरता असण्याची शक्यता आहे. यासाठी आम्ही ऑक्सिजन मास्कचा वापर केलेला आहे. भारतातील राज्यनिहाय बोरवेल अपघातांची संख्या. महाराष्ट्रामध्ये 5.9% अपघात घडलेले आहेत. गुजरातमध्ये 17.6% अपघात घडलेले आहे. कर्नाटकमध्ये 8.8% अपघात घडलेले आहे. आसाममध्ये 2.9% अपघात घडलेले आहे. तामिळनाडूमध्ये 17.6% अपघात घडलेले आहेत. राजस्थानमध्ये 11.8% अपघात घडलेले आहेत. हरियाणामध्ये 17.6% अपघात घडलेले आहे. मध्य प्रदेशमध्ये 5.9% अपघात घडलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 5.9% अपघात घडलेले आहे. मध्य प्रदेशमध्ये 5.9% अपघात घडलेले आहे. आंध्र प्रदेशमध्ये 5.9% अपघात घडलेले आहे. और कुछ एक्सप्लेन करो मशीन के बारे में. डेमो दिखाओ. ये थोड़ा बड़ा भी कर सकते हैं. बड़ा अवेलेबल है. 2 फुट तक का आता है. यहाँ पे पॉसिबल नहीं है तो डेमो के लिए आइडिया है ना. आइडिया बेस में. हाँ आइडिया. आता आपण आत पडलेल्या बाळाला रेस्क्यू करत आहोत. बाळासाठी टेडी बेअरचा वापर केलेला आहे. आता आपल्याला टॅबमध्ये हे दिसत आहे की बाळ कोणत्या अवस्थेत आहे हे स्पष्ट दिसत आहे. आता आपण हळूहळू मशीन खाली सोडत आहोत. जेव्हा मशीन बाळाच्या अर्ध्या फुट्यापर्यंत पोहोचते तेव्हा सेन्सर बीप करू लागतो. आता आपण चिमट्याच्या साहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढू शकतो. बहुत बढ़िया. मेरा नाम युसरा बिबिन मौलवी है. मैं उर्दू स्कूल घोसरवाड़ में पढ़ती हूँ.
मेरा नाम जोया सलाहुद्दीन जमादार है और मैं भी उर्दू स्कूल घुसराड़ में पढ़ती हूँ। हमारे इस प्रोजेक्ट का नाम है इको कूल 12 वोल्ट डीसी कूलर। अभी हमारा आपसे एक सवाल है, क्या हम जो सांस लेते हैं वो हवा वाकई साफ है? ये सवाल हम सबके लिए काफ़ी अहम बन चुका है। हमारी राजधानी दिल्ली और दिल्ली जैसे बड़े शहरों में आजकल हवा में पॉल्यूशन काफ़ी ज़्यादा बढ़ गया है, जिसकी वजह से हमें सांस लेने में प्रॉब्लम आ रही है, हमें पेट की तकलीफ़ हो रही है, हमें लंग्स का कैंसर हो रहा है और हमें आजकल की रिपोर्ट है रिसर्च की कि हमें उससे हार्ट अटैक भी हो रहा है। तो इसीलिए हम लोगों ने ये 3-in-1 कूलर बनाया है। अभी यहाँ से जब हवा एंटर करेगी तो यहाँ पर जाली और स्पंज का यूज़ किया गया है, जिसकी वजह से हवा में जितने भी पार्टिकल हैं जैसे PM पार्टिकुलर मैटर 2.5 और पार्टिकुलर मैटर 10, ये जो पार्टिकल्स हैं वो यहीं पर अटक जाएंगे और एयर हमारी फ्रेश होकर अंदर जाएगी। फ्रेश होकर एयर अंदर जाने के बाद एयर और जब पानी कंबाइन होगा तो यहाँ पर हम लोगों को इवेपोरेट कूलिंग होगा, जिसकी वजह से हमारी हवा यहाँ पर ठंडी आ रही है। अभी दिल्ली में पॉल्यूशन काफ़ी ज़्यादा बढ़ गया है और दिल्ली में 50% वर्कर को कहा गया है कि आप वर्क फ्रॉम होम आपका काम कीजिए और फर्स्ट से 5th तक की क्लासेस बंद कर दी गई क्योंकि पॉल्यूशन काफ़ी ज़्यादा बढ़ गया है। अभी हम लोग जब मार्केट में जाते हैं तो वहाँ पर हम लोगों को एयर प्यूरीफायर मिलता है, लेकिन उसके साथ हम लोगों को ठंडी हवा नहीं मिलती। अगर हम लोगों को ठंडी हवा मिलती है तो उसके साथ हम लोगों को एयर प्यूरीफायर नहीं मिलता है। ये दोनों ही चीज़ों का मार्केट में बहुत ज़्यादा कॉस्ट है, लेकिन हम लोगों ने इसे काफ़ी कम कॉस्ट में तैयार किया है। हमारा ये कूलर सोलर पर से भी चल सकता है, बैटरी पर भी चल सकता है, AC DC ये दोनों करंट पर भी हमारा एक कूलर चल सकता है। अब मार्केट के कूलर में हम लोग 20 से 30 लीटर पानी का इस्तेमाल करते हैं, हमारे इस कूलर में सिर्फ हम 2 लीटर पानी का इस्तेमाल करेंगे। इस पानी में हम लोग नीलगिरी के तेल और कपूर का यूज़ किया है, जिसकी वजह से हमारे रूम में जितने भी मच्छर वगैरह होंगे वो भी भाग जाएंगे और हमारा रूम हमें फ्रेश फील होगा। हमारे इस कूलर का जो पानी है ये 2 नाइट चलेगा और उसके बाद अगर हम इसको बदलना चाहें तो बदल सकते हैं और यही कूलर का पानी हम पौधों में भी डाल सकते हैं, जिससे ये पानी भी वेस्ट नहीं होगा। मार्केट के कूलर बहुत ज़्यादा बड़े बड़े होते हैं, जिसमें हम लोगों को घर में एक पर्टिकुलर जगह बनानी पड़ती है कि ये कूलर यहीं पे रहेगा। ये हमारा कूलर छोटा है, पोर्टेबल है, हम आसानी से इधर उधर भी कर सकते हैं और घर में मन चाहे उस रूम में हम लोग लगा सकते हैं और ये 10 बाय 12 का रूम आराम से कवर कर सकता है और पूरा रूम हमारा ठंडा कर सकता है। और AC से हार्मफुल गैसेस निकलते हैं, जिससे हमारा ग्लोबल वार्मिंग आज बहुत ज़्यादा बढ़ रहा है, लेकिन इससे कोई भी हार्मफुल गैसेस नहीं निकलते और हमारा ग्लोबल वार्मिंग भी काफ़ी हद तक कंट्रोल में रह सकता है। अभी हम लोग घर में मच्छर भगाने के लिए मॉर्टिन का वगैरह यूज़ कर रहे हैं, तो महीने में हमारे 200 से 300 रुपये जाते हैं। तो इस कूलर में सिर्फ हम लोग नीलगिरी तेल और कपूर का यूज़ करने से हमारे महीने के 200 से 300 रुपये भी बच जाएंगे। अभी हम पहले से ही छोटा वाला मॉडल बनाया था, जिसमें हम लोगों को एयर प्यूरीफायर भी है और पानी डालने में भी बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही थी। हाँ, छोटा बनाया था। छोटा बना तो उसमें प्रॉब्लम आ रही थी, इसलिए हम लोगों ने वापस इसको बड़ा वाला किया है। यहाँ पर अंदर 3 फैन लगे हुए हैं और 2 हम लोगों ने 7-7 लीटर वाले जार का यूज़ किया। ये आपको कैसे दिमाग में आया कि इस तरह का कोई चीज़ बनानी है? अभी जब हम लोग ऐसे फूकते हैं तो हमें गर्म हवा निकलती है और जब ऐसे फूकते हैं तो ठंडी हवा निकलती है, तो इसके ऊपर से कॉन्सेप्ट आया जो है सक्शन, कॉम्प्रेशन एंड एग्जॉस्ट। ये दिमाग में कैसा है कि ऐसा कूलर बनाना चाहिए? मतलब आज पॉल्यूशन बहुत ज़्यादा बढ़ रहा है, ये वाला हमारा कंसेप्ट था। पॉल्यूशन बहुत ज़्यादा बढ़ रहा है, उसके लिए एयर प्यूरीफायर तो मार्केट में है ही, दोनों कंबाइन में मिला के कम खर्चे में हम लोगों ने इसको तैयार किया। कितना खर्चा आ गया? कम बोले तो कितना खर्चा आ गया? कम बोले तो सिर्फ हमारे इस कूलर का खर्च 940 रुपये, हमारे सब कुछ मिलाकर हमारा सिर्फ 1300 रुपये खर्चा है। 1300 रुपये। ऐसे 10 कूलर मुझे बना के दोगे आप, कितने का दोगे मुझे आप बताओ? 10 कूलर बना के देंगे मतलब 10,000 तक। 10,000 तक? हाँ। और मैं उसको बेचूंगा मार्केट में जाके और आपको फिर और 10 एक साथ ले रहे हैं ना। हाँ, तो और ज़्यादा मैं लेके बेचूंगा तो मुझे चलिए। कितने बना के दोगे? 1000 तक में बना के दे सकते हैं आप। अशोक मगदूम, माझी शाळा आहे ज्ञानसागर भैरवनाथ विद्यालय, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी स्मार्ट ID कार्ड तयार केले। सध्या अनेक महिला व मुली कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतात। समाजात असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात की ते त्यांची छेडछाड करतात। अशा वेळी संपर्क करण्यासाठी आपल्याला पोलिसांनी हेल्पलाईन नंबर दिला आहे, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नसतो। ते गुंड आपल्याकडून फोन काढून घेऊ शकतात, आपल्याला मारहाण करू शकतात। अशा वेळी तत्पर माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही स्मार्ट ID कार्ड तयार केलं आहे। त्याच्या एका क्लिकच्या सहाय्याने त्या व्यक्तीचा फोटो व लोकेशन
पालकांना व पोलीस स्टेशनला एक मेसेजद्वारे शेअर केले जाते व तो फोटो व लोकेशन गुगल ड्राईव्हला सेव्ह करून ठेवले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला पकडण्यासाठी आपल्याला पुरावा उपलब्ध होतो. तर हे फोटो आणि लोकेशन आहे का स्मार्ट आय डी कार्ड कसं काय वापरायचं? त्याच्यामध्ये सिम आहे. हे फोटो system फोटो यायला नाही व्यवस्थित लोकेशन दाखवून. काय नेमकं? माझा फोटो पण घेतलाय लोकेशन माझाच फोटो घेतला सर. लोकेशन व्हेरी गुड. छान. काय केलं आहे? काय बनवलं सर काय? खूप चांगलं आहे. संकल्पना चांगली आहे. सांग जरा मला. यामध्ये मी एक कॅमेरा डायरेक्ट सांग मला. डायरेक्ट सांग काय झालं सर. तिने असं बनवलं नाही की सध्या मुली हे त्या गोष्टी माझा फोटो कसे घेतले? किडनॅप आणि क्लिक स्विच ऑन हाताने बघा सर, आपल्याला माहित म्हणजे पडलं सेफ्टीच्या दृष्टीने. सर, आपल्याला माहित बी नाही पडलं. त्यांनी हाताने व बोटाने दाबवला आणि फोटो पण आला आपला. हो ना, लगेच. आपल्याला माहित पण नाही पडलं की आपला फोटो घेतलेला. काय आउट ऑफ फोटो गेला का तू घेतला? काय मी घेतलं. म्हणजे आता ह्यात- मला सांग ना, मला लोकेशन ठीक आहे, बरोबर, लोकेशन ठीक आहे, पण आता समजा आम्ही मुंबईचे आहोत, हा. बरोबर. मुंबईला समजा इथून नागपूरची एक मुलगी मुंबईला गेलेली आहे. हा तिचा मोबाईल कुठे आहे? तर मुंबईला आहे, हा बरोबर आहे. आणि तिच्या बाबतीत तिला छेडछाड होती किंवा ती संकटात आहे. आई वडिलांनी तिचं लोकेशन आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे ती जिथं आहे तिथं तिचं लोकेशन मिळतंय त्या. मुंबईत जर मुलगी असेल तर आपण ट्रॅक, आता मोबाईल ट्रॅकवरून ट्रॅकिंग वरून पण मिळवतो ना लोकेशन. त्याच्यामध्ये सिम आहे. कुठे पण त्याच्यामध्ये SIM आहे. याच्यामध्ये लॉज मध्ये कुठे कुठे तिथे ऑल दिस तो स्पॉट मिळतो. विषय तसा नाही तो. हा. म्हणजे आपल्याला फोन करू शकत नाही आपण घरी सांगू शकत नाही की असं असं माझ्यावर कुठवर आहे. हे सांगू शकत नाही. तर सर, आता मला प्रश्न दुसरा आहे. मोबाईल तिचा स्विच ऑफ आहे, कुणाचा? त्या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ आहे, हा यात बरोबर? आपण मग तिचं मला लोकेशन कसं मिळणार? ज्यावेळी मोबाईल चालू करणार त्यावेळी तिला मेसेज आला. तसं तर सर आता पण मिळतं ना. माझी मुलगी पुण्याला होती, बरोबर की नाही, मुलगा आणि मुलगी. आम्ही रात्री आले नाही, आम्ही घाबरलो. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांनी, इन्स्पेक्टरने मला 5 मिनिटं सांगितलं कुठे आहेत ते. नाही सर, काय आता आपल्याला माहित नव्हतं की यांनी आपला फोटो यांनी घेतलाय. हे मला तेच नाही, तू इथून घेतला सर. मला काय म्हणायचंय, नाही पण सेफ्टी झाली तर ना. हा, ती सेफ्टी झाली. हा. हा, माहित त्यासाठी नाही तुला फार पडलं. उपयुक्त आहे. कसं तर आपण इथे आहोत, बरोबर, आणि तुझी कोणी छेडछाड करतोय तर ते आयडेंटिफाय करायला जबरदस्त काम केलं तू. ते शोधायला नाही उपयोग कोण होता तो माणूस. हा, ते मस्त फोटो काम आला केलं. तिथे. नाही म्हणू शकत नाही रे. हा, yes, नाहीच करू शकत आहे. आणि तो फोटो पण तिथे गेला Auto आला मोबाईल photo मध्ये, तुला? आहे की नाही? हा? तो फोटो तू कसा कॅप्चर केला? स्विच आहे. ओके ओके, म्हणजे तू बोलता बोलता हा हा, आपल्याला माहित नाही पडलं. अजून याच्यामध्ये अजून एक केलं ना की हे त्याच्यातलं चांगलं आहे. हे चांगलं. लोकेशन केलं ना. बरोबर. हा सर, किंवा ते मोबाईल तर उचलून हे करू शकत नाही. हा सर, लोकेशन केलं ना, फोटो पण जायला पाहिजे तिथे. कोणाचा फोटो घेतला जाणार तेव्हा. अरे वा 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 वा. मेसेज बघून तिने पण जाणार होते. खाली ठेव. हो बरा. नमस्कार, माझे नाव अस्मी अमृत मेंगाळ, शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय सोनवडे आणि माझ्या मॉडेलचे नाव आहे पेन रिलीफ चेअर फॉर डेली यूज. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कंबर दुखण्याची अनेक कारणं आहेत. तर सर्वात मोठं कारण म्हणजे तासनतास बसून काम करणं आणि तासनतास उभ्याने काम करणं. तासनतास बसून काम केलं तर काय होतं, आपल्या पाठीचे जो कणा आहे किंवा मणक्याचा वगैरे त्रास होतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये कणाचा मेन पॉईंट आहे, कारण कणा नसले तर आपण सापासारखं सरपटलं असतो. तर त्या जर कणाला काही इजा झाली तर आता ह्या काळात नोकऱ्या पण भेटतात ते तासनतास बसून काम करणारे असतात. बँकेत काम, याचं उदाहरण म्हणजे बँक बघा, बँकेत काम करणारे लोक तासनतास बसून काम करतात. तसंच IT कंपनी. परत परीक्षेच्या युगात MPSC आणि UPSC यांसारखे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तासनतास बसून काम करावं लागतं. तर हाच त्रास दूर करण्यासाठी मी हे मॉडेल बनवलं आहे. हे मॉडेल आहे पेन रिलीफ चेअर. अशी खुर्ची बनवली आहे की जिच्याने ह्याच्यावर बसल्यावर ना आपले जे काही मसल्स किंवा काय दुखत असेल ते रिलॅक्स होतं. असे आम्ही वेगवेगळे स्विच केलेत की ते हात लावून बघताय सर. हे व्हायब्रेट होतंय ना,
तर ह्याच्यात आम्ही बटन व्हायब्रेट मोटार लावल्यात. तर ह्या बटन व्हायब्रेट मोटार काय करतात, मंद व्हायब्रेशन देऊन आणि आपल्या टाचा असतात ना पायाच्या, त्यांना रिलॅक्स करतात. परत हे पण तसंच व्हायब्रेट होतं. तर हे आपल्या पायांच्या पोटऱ्यांना वगैरे आपण लावू शकतो. परत हे आहे ना, हे आपण आपल्या खांद्याला वगैरे लावू शकतो. आणि हे पार्टीसाठी. आता एवढं करून प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे. मग प्रॉपर व्हेंटिलेशन करण्यासाठी आम्ही इथे व्हेंटिलेशन सिस्टीम तयार केले. इथे बघा हवा येत असेल, तर हे प्रॉपर व्हेंटिलेशन होतं, ज्यामुळे आपले या खुर्चीवर बसल्यावर अजिबात गरम होणार नाही. आणि आता माहिती आहे की बाजारात सुद्धा अशा मशीन आहेत, पण त्या खूप हजाराच्या आहेत, 50 हजाराच्या. आणि ते फक्त एकच काम करतं, पाठीचं तर पाठीचं मसल्स आणि पायाचं तर पायाचं मसल्स एकत्र नाही करत. आणि हे एकत्र आम्ही 1,500 रुपयात केलेलं आहे. व्हेरी गुड, छान. मी काय म्हणतो, आता तुझं मॉडेल हे छान झालं आहे. आता नवीन XUV गाड्या येतात, त्यांच्या तो जो ड्रायव्हर आहे काय 10-12 तास कंटिन्यू ड्रायव्हिंग करतो, मग त्याच्या पाठीचा कणा किंवा हे ती सिस्टीम जर त्याच्यामध्ये ऑलरेट करता येईल का? हो, गाडीमध्ये पण करता येईल. आता मोठे मोठे ट्रक आहे, ड्रायव्हर ते काय एक आठवडा चालूच राहतात, त्याच्यामध्ये जर ही कमी खर्चामध्ये बसेल हो, बसेल ना. त्यासाठी मग एनर्जी कुठून देणार? इथे आम्ही बॅटरी लावली. तिथे डायरेक्ट देता येईल. तिथे मध्ये टाटा महिंद्रा याच्या कारमध्ये आपल्याला तो सेफ्टी गाडी पण चालू आहे. आणि गाडी पण व्यवस्थित चालू आहे, आणि त्याच्या म्हणजे गाडी चालवायला थकणार पण नाही, व्हायब्रेट पण होणार आणि शरीर पण व्यवस्थित राहील. तिथे ती खुर्ची आपण रतन टाटा गेले, आता सगळे गेले, एखाद्या टाटावाल्याला सांगून देऊ त्याच्यामध्ये apply करायचा. बनवण्यासाठी किती खर्च? 1,500. आणि मला आता 100 खुर्च्या पाहिजे, मग मला कितीला देणार? हा? ते तर घराच्या खुर्च्यामध्ये बनवलेले ते दिसते, बरोबर आहे ना? आता मला 100 खुर्च्या. मी शिक्षक आहे, माझ्या शाळेत त्यांना 70 शिक्षक आहेत, प्रत्येकाला मला द्यायच्या बसण्यासाठी. मग कितीला देणार? तू बनवून देतील मला? नाहीतर मी पाठवतो कोणाला तरी, आयडिया तरी दे, आणि तुझी आयडियाचा मी फायदा घेणार. तुझ्या आयडियाचा आम्ही महिंद्रावाल्यांना देणार आहे फायदा. नाव निकुंज संजय दावडे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सडेजांबार नंबर 2, तालुका ग्वागर, जिल्हा रत्नागिरी. मॉडेलचे नाव शेतकऱ्यांची बहुउपयोगी सौर चालणी. या चालणीवर आपण गांडूळ खत, रोपांसाठी बारीक माती, त्याचबरोबर शेणखत, कंपोस्ट खत इत्यादी चालू शकतो. काय काय चालू शकतो? गांडूळ खत, कंपोस्ट खत, रोपांसाठी माती, बांधकामाची वाळू इत्यादी. धान्य चालू शकतो. धान्य वगैरे नाही घालणार का? धान्य पण चालू शकतो. धान्य नाही चालू शकतो. चालू शकतो. मग कसं धान्य पण चालणार आहे? कसं चालणार? विजाने नाही, खर्च किती येणार? सौर पॅनल. अच्छा, सोलर पॅनल लावलेलं आहे. चालू कर हा, मस्त मस्त. त्याच्यामध्ये भात चालू शकतो, नंतर सोयाबीन सांगायचं फटाफट. म्हटलं याला तू दुसरी गाण्याजवळ सिस्टीम केलीस, कसं खाली व्यवस्थित जाईल. इतर कचरा जो आहे ना, आणि घाण पण. सांगितलं गुड बॉय, गुड बॉय. बेटा नाव काय? निकुंज संजय दावडे. निकुंज संजय दावडे. निकुंज, व्हेरी गावडे. रत्नागिरी वाला. अरे क्या बात. रत्नागिरी विभाग आहे. अरे हमारे उधर क्या है? सिटी हायस्कूल सांगलीमध्ये शिकतो. तर बऱ्याचदा काय होतं, मोठ्या प्रमाणात शेतमाल पिकतो आणि तो बाजारपेठेत जाण्यापर्यंत खराब होतो, किंवा कधी कधी बाजारपेठेत जाऊनही त्याला चांगला भाव मिळत नाही. मग शेतकरी अगदी बाजारपेठेत नेण्याचाही खर्च करत नाही, तिथंच टाकून देतो किंवा तसंच कुजून जातो. ही जी समस्या आहे नाशवंत शेतमालाची, यावर मी हा निर्जलक बनवला आहे. अरे हा. यामध्ये असा ट्रेमध्ये आपण पदार्थ पसरवून ठेवू शकतो आणि आपण खाली हिटरनं गरम हवा देतो, त्यामुळे पदार्थातील आर्द्रता कमी होते आणि एक्झॉस्ट फॅनमुळे ती बाहेर फेकली जाते. तसंच आपण त्याला टेम्परेचर इंडिकेटर दिला आहे. यामध्ये आपण टेम्परेचर पाहून टेम्परेचर कंट्रोलरने ते कंट्रोल करू शकतो. तसेच हा स्मार्ट प्लग आहे, म्हणजे आपण यामध्ये समजा 6 तासाची वेळ सेट केली तर 6 तासाने उपकरण आपोआप त्याचे स्वयंचलितपणे बंद होते. यामुळे जो नाशवंत शेतमाल असतो तो आपण 1.5 ते 2 वर्षांपर्यंत टिकवून ठेवू शकतो. आणि सध्या रेडी टू कुक इन्स्टंट फूडच्या या जमान्यात आपण यांच्या पावडरी प्रिझर्वेटिव्ह शिवाय जास्त काळ टिकवू शकतो.
म्हणजे आता हे चिप्स आहेत टोमॅटोचे, यावर टोमॅटोची पावडर असते, तर ही टोमॅटो अशा प्रकारे वाळवून पावडर करू शकतो आपण. किंवा हे कांद्याचे चिप्स आहेत, ह्याच्यावर कांद्याची पावडर असते, हे आपण अशा वाळलेल्या कांद्यापासून बनवू शकतो. किंवा काही आपले नातेवाईक वगैरे फॉरेनमध्ये असतात, मग त्यांना आपण अशा प्रकारच्या भाज्या पाठवू शकतो बनवून. यामुळे काय होतं तर नाशवंत शेतमालाला स्थिर बाजारपेठ मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी अशा वाळवलेल्या मालाला, त्यामुळे आपल्या भारत देशाच्या विकासाला मदत होऊ शकते. आणि हे फक्त शेतकरीच नव्हे तर फळं, फुलं, भाजी विक्रेते, हॉटेल उद्योग, स्नॅक्स उद्योग, सुगंधित द्रव्य उद्योग अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये अन्न घटक वगैरे कमी नाही होत का याच्यात? नाही होत सर, नाही, अजिबात नाही होत. म्हणजे उन्हात वाळवताना काय होतं, त्यावर धूळ वगैरे बसते किंवा उन्हाच्या ओव्हर हिटिंगमुळे त्यातील पोषण मूल्य कमी होऊ शकतात. पण यात आपण तापमान कंट्रोल करू शकतो आणि कंट्रोल तापमान करून आपण जास्त वेळ घेतल्यामुळे त्यामध्ये त्यातील पोषण मूल्य कमी होत नाही. बुरशी नाही लागणार? आणि हे नाही सर, त्यातला पाण्याचा अंश उडून जातो, कारण पाणी आपण इव्हॅपरेट केलंय. हां, कमी जास्त करू शकतो आपण कंट्रोलरने. फ्रीज नाही, गरम हवा सोडते हे खालून. ड्रायर आहे. आणि हे लिक्विड काढलं आहे कसलं आहे लिक्विड आहे? म्हणजे सर आता हे पीठ आहे, हे वाळवलेलं पीठ पाण्यात टाकलं त्याचा रंग होऊ शकतो. किंवा ही गोकर्णाची जी फुलं आहेत यांचा अतिशय हेल्दी असा हा ब्ल्युटी होऊ शकतो. तर ती फक्त हे बीट आहे. हो, हे बीट आहे. हो, आणि गोकर्णाचं त्याचं हे गोकर्णाची फुलं आहेत. हे त्याचं ते सोल्युशन दाखवलं. हे हां, हे ब्ल्युटी, हे ब्ल्युटी काय वापरतो कुठे? पिण्यासाठी. हो सर, खूप हेल्दी असतो तो. आणि ही फुलं फक्त आता हिवाळ्यातच थोडी सीझन मध्ये असतात. परदेशात आहे ना खूप डिमांड आहे. परदेशात आपल्याकडे तो बेल असतो ना, बेल खाने वाला, बेल देते. हो. अभी परसों 9 टैंक में सर आया था, यहाँ का कोई बच्चा है, वहाँ पर वो बेल की ऐसी स्लाइस करके ना और यहाँ से बेच के वो है ना हर महीने 70 से 80 हज़ार रुपये कमा रहा है. सर आता हे मोसंबीच्या ये है की वो प्रिझर्व कैसे कर रहा है, उसकी प्रिझर्व की टेक्निक जो हे जे बेटा तू यूज केलं ना ड्रायर, ते ड्रायर काय आहे एक्झॅक्टली कसं ते? म्हणजे आपण खालून गरम हवा सोडतो, कुठून सोडणार? या पाईप मधून मागं ड्रायर आपण त्याला हीटर लावलाय. हीटर लावलाय. हा, मग त्यातून जी गरम हवा येते ती बाहेर पडते आणि त्यामुळे पदार्थातील जे पाणी असतं ते इव्हॅपरेट होऊन वरती एक्झॉस्ट फॅनवर बाहेर फेकलं जातं. आणि इथे ते एअर बाहेर निघायला कुठे जागा दिली तू? सर मागे एक्झॉस्ट फॅन आहे ना पूर्णच. मोसंबीचा लगेच ज्यूस होतो. फॉरेन मध्ये आपण हे विकू शकतो, कारण तिथं अशी काही फ्रुट्स मिळत नाहीत जे आपल्याकडे मिळतात चांगली. ही अन्न वाळवून घटक कमी होत नाही ना याच्यापासून? काय आपला त्रास नाही सर. आणि प्लस आपण युव्ही लाईट्स पण लावलेत. लाईट लावलाय? हा, इथं त्यामुळे त्यातील सूक्ष्मजीव मरून जातात किंवा कमी होतात. हे काय आहे? हे दुधी भोपळा. हा, म्हणजे कोणती गोष्ट वाळायला किती वेळ लागेल याचा आपण तक्ता शेतकऱ्यांना देतो, त्यामुळे ते वाळवायला किती वेळ मशीन चालू ठेवायचं हे त्यांना कळू शकतं. म्हणजे पालेभाज्या 4 तास, 3 ते 4 तास. हा, आणि टोमॅटो 22. कारण टोमॅटोत पाण्याचा अंश भरपूर असतो, त्यामुळे तो इव्हॅपोरेट व्हायला जास्त वेळ लागतो. स्टार्ट म्हणा चालू केल्यावर. ओके, स्टार्ट म्हणा की परत व्हिडिओ करा. नमस्कार, मी श्रेयांश सुमित पाटील. मी इस्लामपूर या शाळेचा विद्यार्थी आहे आणि मी 6वीत आहे. मी सांगली जिल्ह्याहून आलेलो आहे इथे नागपूरला माझ्या राज्यस्तरीय सायन्स एक्झिबिशनसाठी. आणि त्या सायन्स एक्झिबिशनचा आमचा विषय आहे ग्रीन जिम, म्हणजेच हरित व्यायामशाळा. सध्याच्या युगात वाढत्या पर्यावरणीय चिंता आणि जीवाश्म इंधनाच्या कमतरतेमुळे अक्षय ऊर्जेची आणि शाश्वत ऊर्जेची मागणी ही फार प्रमाणात वाढतच आहे. आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही एक नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन आलेलो आहोत की जिचे नाव आहे ग्रीन जिम, बिल्डिंग मसल्स, चार्जिंग सिटीज, म्हणजेच हरित व्यायामशाळा. व्यायाम करा व शहरे उजळवा. जिम हे अशी ठिकाण आहे जिथे फार प्रमाणात मानवी स्नायूर्जा वापरली जाते, परंतु ती शक्यतो सहसा वाया जाते. या मानवी स्नायूर्जेचे रूपांतरण आम्ही विद्युत ऊर्जेमध्ये करणार आहोत. हेच आमच्या उपक्रमाचे वैज्ञानिक तत्व आहे, म्हणजेच मानवी स्नायू बलापासून विद्युत ऊर्जा निर्मिती.
तर आता आपण समजून घेऊया की ही विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होईल नेमकी. तर हे पहा, येथे काही व्हेरियस जिम इक्विपमेंट दर्शवलेले आहे, जसे की लेग कर्ल, त्याप्रमाणे ट्रेडमिल, पुलअप बार व सायकलिंग. यापासून आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. आता ही नेमकी कशी जनरेट होईल ती आपण या फ्लो चार्ट पासून समजून घेऊया. हा आहे आमचा कार्यपद्धतींचा फ्लो चार्ट. यामध्ये वापरकर्ता जेव्हा यापैकी कोणत्याही जिम इक्विपमेंटवर बल लावेल त्यामुळे सरळ रेषेतील हालचाल होईल. ती हालचाल शाफ्ट व बेल्टद्वारे DC जनरेटरकडे हस्तांतरित केली जाईल व ती हस्तांतरित केल्याने त्या यांत्रिक ऊर्जा त्या DC जनरेटरला दिल्यामुळे त्या यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण DC जनरेटर विद्युत ऊर्जेमध्ये करणार. म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण आम्ही या आमच्या प्रोजेक्टमध्ये विद्युत ऊर्जेत केलेले आहे. तर आपण आता या DC जनरेटरचे काम प्रत्यक्षात देखील समजून घेऊया. हे आहे आमचे व्होल्ट मीटर की जे 10 व्होल्टचे आहे आणि हे आहे ॲमीटर की जे 10 अँपिअरचे आहे आणि हे आहे 24 व्होल्टचा DC जनरेटर म्हणजेच 24 व्होल्टची DC मोटर जिचा आपण DC जनरेटर म्हणून वापर केलेला आहे. आणि हा आहे एक लाईट इमिटिंग डायोड म्हणजेच LED. हा आपल्याला असं दर्शवेल किंवा सांगेल की इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होत आहे. हे पहा, आता आपण याचे प्रात्यक्षिक पाहूया. मग यातून एकूण 2 अँपिअर व 4 व्होल्ट असे जनरेट होत आहे व आपण येथे पाहू शकतो की येथे हा बल्ब देखील चालत आहे. तर चला आता याचे आपण पाहूया, याचे गणितीय तपशीलवार देखील आपण पाहूया. एकूण यातून व्होल्टेज आपण पाहिलेच की 4 व्होल्ट आहे. करंट म्हणजेच अँपिअर आपण पाहिला की जो 2 अँपिअर आहे. मग यातून एकूण विद्युत शक्ती ही 8 वॅट निर्माण होणार निर्मित. आणि मग ते समजा आपण असं समजूया की आपण कोणत्याही यापैकी ह्याच्यावरती 1 तास व्यायाम केला म्हणजे हे ते हँडल 1 तास फिरवले तर त्यातून एकूण 8 वॅटर अशी ऊर्जा निर्माण होईल. आणि त्याचे जूलमध्ये कन्व्हर्जन केले तर त्याचे 28.8 किलो जूल म्हणजे 28,008 जूल असे होईल. त्यातून आता आपल्या शरीरातील एकूण कॅलरीज किती बर्न झाल्या ते देखील आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे, कारण की त्यातून आपल्या आरोग्याला किती फायदा झाला हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. मग विद्युत कॅलरीज या एकूण 6.88 किलो कॅलरीज म्हणजेच 6.88 किलो कॅलरीज अशा झाल्या. परंतु आपण कधीही 100% कार्यक्षमतेने काम करू शकत नाही, कारण की आपल्याला काय वेळेला धाप लागते तेव्हा आपण हळू फिरवतो. त्या धापमधून आपण जेव्हा रिकवर होतो तेव्हा आपण फास्ट फिरवतो. म्हणून मानवी कार्यक्षमता आपण 25% पकडूया म्हणजेच मानवी इफिशियन्सी आपण 25% पकडूया. आणि जेव्हा आपण मानवी इफिशियन्सी 25% पकडतो तेव्हा 27.52 किलो कॅलरीज म्हणजेच एकूण 27,520 कॅलरीज या आपल्या शरीरातून बर्न होतात. आता हे झाले जिमचे. जिममध्ये आपण जसा व्यायाम होतो त्याचप्रमाणे खेळून देखील आपला व्यायाम होतो. मग ते पाहण्यासाठी आम्ही येथे स्किपिंग स्टँड, बॅडमिंटन कोर्ट, वॉकवे असे हे तीन इन्स्ट्रुमेंट बनवलेले आहेत. जेव्हा आपण यांच्यावरती दाब देऊ तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. तर हे काय करणार, कारण की यामध्ये आम्ही पिझोइलेक्ट्रिक क्रिस्टल नावाचे मटेरियल वापरले. ह्याच्यावर जेव्हा दाब पडतो तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. तर का, त्यामध्ये ॲटम्सचे म्हणजेच अणूंचे विशिष्ट जाळे रचलेले असे. त्यामध्ये जेव्हा आकर्षण, प्रत्याकर्षण, घर्षण इत्यादी क्रिया होतात यांच्यावर दाब पडल्यामुळे त्या क्रियांमुळे अणूंमध्ये चार्ज निर्माण होतो की जो चार्ज आता आपण LED चालवण्यासाठी वापरणार आहोत. हे पहा, येथे आम्ही काही LED एकत्र जोडलेले आहेत. 10 LED 10 हे पिझोइलेक्ट्रिक क्रिस्टल आहेत. हे याच्यावर जेव्हा आपण दाब देऊ तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. ते इथं आपण पाहूया. आता आपण जसे पाहिले की इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे त्याचप्रमाणे मग येथे देखील इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होईल. मग ही जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ही आपण डायरेक्ट वापरू शकत नाही. ती आपण पॉवर हाऊसमध्ये सेव्ह करायची आणि मग आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी आपण ती वापरू शकतो. मग समजा आता आपल्याला इथे बॅडमिंटन कोर्टवर गरज आहे लाईट्सची, मग तेथील लाईट्स चालवण्यासाठी वापरू शकतो. एखाद्या वेळेस समजा की आपल्या वॉकवेवरती लाईटची गरज आहे, मग तेव्हा ते वॉकवेच्या लाईट्स चालवण्यासाठी वापरू शकतो. किंवा समजा काही वेळा शिल्लक राहणार, कारण की काही वेळा जास्त व्यायाम एखाद्याने केला तर जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. ती आसपासच्या त्या जिमच्या आसपासच्या रस्त्यावरच्या स्ट्रीट लॅम्प लावण्यासाठी देखील आपण ती वापरू शकतो.
आणि समजा आपण आता जिम हे आपण प्रोफेशन नाही तर फॅशन म्हणून सर्वजण जिमचा वापर करतात. उन्हाळ्यात सर्व जे कॉलेजचे वगैरे विद्यार्थी असतात किंवा इतर जे काम करणारे लोक असतात त्यांना शक्यतो उन्हाळ्यात सुट्टी असते. मग त्या काळात ते जास्त लोक जिममध्ये येतात, त्यामुळे जास्त इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होती. आणि समजा जेव्हा जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होती तेव्हा पॉवर हाऊस खराब होण्याची शक्यता असते किंवा ओव्हरलोड होण्याची शक्यता असते. मग जेव्हा बॅटरीच्या मर्यादेपेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल तेव्हा ती घरांमध्ये किंवा जिममध्ये किंवा इतर ठिकाणी कोठेही सोडली जाईल व त्याचा वापर अशा वेळी सत्कारणी केला जाईल. थँक्यू. कसं सुचलं ते हे सर्व एवढं बनवायचं, विद्युत वाचवायची काय आवश्यकता आहे? कारण की आता आपण पाहतोय, आपण खेडेगाव वगैरे असतं ते शक्यतो लाईट वगैरे जात असते. परत ते MCB तर MECB म्हणजे जिथून आपल्याला घराला लाईट येते ते तर कितीपर्यंत आपल्याला देणार. त्यांचं देखील त्यांना देखील काही काळ करता शक्यतो आपण पाहतोच लाईट जाते तेव्हा लाईट देखील त्यांना पण बंद करायला लागते. त्याचा उपाय म्हणून आम्ही हा आयडिया शोधला. तर आता याचा शोध कसा लागला त्याचे मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी आपल्याला माहीतच आहे की मागच्या वर्षी 5वीला ही स्कॉलरशिप होती, ती आता 4वीला गेलेली आहे व 8वीच्या 7वीला गेलेली आहे. मागच्या वर्षी मी स्कॉलरशिपला होतो त्यामुळे संपूर्ण वर्ष होते ते आमच्या स्कॉलरशिपमध्ये गेले. तेव्हा स्कॉलरशिपमुळे ते वर्ष गेल्यामुळे पूर्ण वर्ष ट्युशन क्लासेस वगैरे त्यामुळे सगळा वेळ गेला. त्यामुळे खेळणे हे शक्यतो थोडं करता लांबच राहिले. मग 6वीला असताना मी माझ्या वडिलांना सांगितले की मला आता कुठेतरी खेळायला पाठवा, म्हणजे बॅडमिंटनचे क्लासेस लावा किंवा इतर ठिकाणी कुठल्या तर खेळाचे क्लासेस लावा. मग त्यांनी मला बॅडमिंटनचे क्लासेस लावले. मग तिथे गेल्यावर सारखी लाईट जायची. मग आणि मला तिथं तसं पण जिम होतं आणि मला जिमचे इक्विपमेंट्सची फार आवड आहे की जे मला पाहायला देखील आवडतात व त्यांचे सिस्टीम देखील जाणून घ्यायला आवडते. आणि मग मला सगळ्यात माहीत होतं की सगळ्यात कॉमन पोलीस सिस्टीम असते आणि आम्हाला आता आमच्या शैक्षणिक वर्षात देखील आम्हाला त्या पोलीस सिस्टीमचा अभ्यास आहे व त्यामुळे मला ती पोलीस सिस्टीमबद्दल सर्व व्यवस्थित माहिती कळाली व त्यातून मला हा आयडिया आला की जिम इक्विपमेंट्समध्ये जर आपण पोलीस सिस्टीमच्या येते पुलीला आपण जर मोटर लावली तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. त्यामुळे या जिम इक्विपमेंट्सचा आयडिया आला व हा जो आपला बॅडमिंटन कोर्टचा वॉकवेचा आयडिया आहे तो मला तेथील आपण जेव्हा खेळतो किंवा तिथे आम्हाला बॅडमिंटन कोर्टवर आधी तिथले जे प्रशिक्षक होते ते पहिल्यांदा स्किपिंग करायला लावायचे वॉकवेवरती किंवा तेथील ग्राउंड होतं त्याच्यावरती जॉगिंग करायला लावायचे, पायाला लावायचे आणि मगच खेळायला पाठवायचे बॅडमिंटन कोर्टवर. आणि त्यामुळे एकूण फार प्रमाणात दाब पडायचा कारण की ते बॅडमिंटनचे शूज हे वेगळे असतात, त्यांच्यामुळे त्यांच्यातून शक्यतो जास्त दाब निर्माण होतो. म्हणून आम्हाला त्यातून हा आयडिया सुचला.